मुलांक असतील किंवा कोणी मुलांक ज्यांच्यासाठी हे बेस्ट इयर असेल? मी असं म्हणेन मुलांक 1, मुलांक 2, मुलांक 7, मुलांक 9. तर आता नंबर मुलांक 2 तुम्हाला सपोर्टिव्ह अशी लोक आपोआप दिसतील आजूबाजूला. 8 हा कार्मिक घेऊनच आलेला आहे की ओके. त्यांना जे काही कर्मानुसार फळं मिळायचे ते ऑलरेडी त्यांना इथे मिळणारच आहे. आता नंबर 1 वाल्यांचा प्रॉब्लेम काय आहे की त्यांना काही काम केलं का असं हो, वाटतं हो. की सगळ्यांनी मला प्रेज केलं पाहिजे, कौतुक केलं Appreciation, पाहिजे, कौतुक, yes. अप्रिशिएट केलं पाहिजे. बरोबर. मुलांक 7 कम्फर्ट झोनमधून जेव्हा तुम्ही बाहेर याल तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्यामध्ये काय काय आहे. मुलांक 2ला चॅलेंजेस हे येतील. मी सांगेन की खूप जास्त ओव्हर सेन्सिटिव्ह, अनएथिकली तुम्ही कुठलंही काम कराल तुम्हाला फळ देणार नाही. एथिक्सला धरूनच तुम्हाला चालावं लागेल. तर मूलाधारवरती तुमचं लक्ष पाहिजे केंद्रित की नुसतं लम म्हणत राहिला तरी तो चक्र तुम्ही ऍक्टिव्हेट करता. स्वतःला स्वतः ग्रो ग्रो करायचं करायचंय. मी असं म्हणेन. येस. जे मला देत आहे ना हे एक्सपिरियन्सेस तो परमपिता परमेश्वर देतोय मला बरोबर. आणि त्याच्यातून मला काहीतरी शिकवायचा प्रयत्न करतोय आणि मी शिकायला तयार आहे. प्रत्येक संधीला जेव्हा तुम्ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मानाल तुम्ही ग्रो कराल. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, खरं तर 2025 हे वर्ष आता संपत आलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना चाहूल लागलेली आहे ती म्हणजे येणाऱ्या 2026 या वर्षाची. आणि त्यासोबत भीतीसुद्धा आहे, उत्साहसुद्धा आहे की हे येणारं 2026 वर्ष आपल्यासाठी कसं असेल. तर आजचा हा खास भाग त्यासाठीच आहे, तुम्हा सगळ्यांसाठीच आहे. कारण आजच्या या खास भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या मुलांकानुसार हे येणारं 2026 हे वर्ष कसं असणार आहे. आणि ह्यासाठी आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत तज्ज्ञ अशा व्यक्ती आहेत. त्या म्हणजेच द रेकी ग्रँड मास्टर, टॅरो रीडर, वास्तुतज्ञ, न्यूमरोलॉजिस्ट आणि अनेक असं नॉलेज त्यांच्याकडे आहे. तज्ज्ञ व्यक्ती अशा त्या आहेत. त्या म्हणजे डॉक्टर मनीषा केनी. तर चला डॉक्टर मनीषा केनी यांचं स्वागत करूया. आणि न्यूमरोलॉजिस्ट म्हणजेच अंकशास्त्राच्या मदतीने, मूलांकाच्या मदतीने हे येणारं 2026 वर्ष आपल्यासाठी कसं असेल हे जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर मनीषा, तुमचं आपल्या नवभारत नवराष्ट्र ह्या स्टुडिओमध्ये आणि नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. आणि मी सगळ्यांना विचारते तो प्रश्न विचारेन, काय सांगाल, कशा आहात? पहिली गोष्ट तर नमस्कार आणि आभार नवभारत आणि नवराष्ट्राचे मला इथे बोलवल्याबद्दल. आणि मी कशी आहे म्हणजे मी खूप एक्साइटेड आहे, वेटिंग फॉर 2026. येस, तुमच्यापेक्षा मी जास्त एक्सायटेड आहे. कारण काय ना, सध्या सोशल मीडियावरती सगळीकडे सुरू आहे माहिती की हे वर्ष येणारं 2026 राशींसाठी, मुलांकांसाठी, भाग्यांकांसाठी कसं असणार आहे. पण मला ना काहीतरी थोडं वेगळं जाणून हवंय. म्हणजे आपण मुलांकानुसार जाऊया की येणारं 2026 हे वर्ष मुलांकानुसार कसं असेल. पण कसं असेल हे आम्हाला कळतंय, पण त्यासोबत आम्हाला धोके किंवा चॅलेंजेस काय असतील. आणि जर का हे चॅलेंजेस तुम्ही सांगितलं तर त्यासोबत आम्हाला काही सोल्युशन, आपण म्हणतो की चलो कळालं की ही भीती आहे, नक्कीच. पण आम्हाला सोल्युशन सुद्धा हवं की काय सोल्युशन आम्ही करू शकतो. म्हणजे रेमेडीज आहे, रिच्युअल्स आहे आणि आजकाल क्रिस्टल्स, ब्रेसलेट आणि एव्हरीथिंग खूप चालतं. नक्कीच. तर काही मंत्रास किंवा रिच्युअल, काही क्रिस्टल तुम्ही सजेस्ट कराल का? खूप सुंदर छान विचार मांडलायस तू हा. आपण नक्कीच अशाच पद्धतीने गाईड करूया प्रत्येक मुलांकाला की 2026 कसं जाणार आहे. नक्कीच चॅलेंजेस माहिती असले पाहिजेत. फक्त Yes. चांगलं सांगून आपल्याला हो, चालणार हो, नाही. हो. जेणेकरून आपण त्यांना आपण हेल्प करू शकतो, सपोर्ट करू शकतो त्या चॅलेंजेसना राईट. मात करण्यासाठी. आणि त्याबरोबर डेफिनेटली जसं तू म्हणालीस तुला क्रिस्टल्स वाटतात की आपण त्यांना सजेस्ट करूया कॉम्बिनेशन ऑफ क्रिस्टल्स. नक्कीच. आणि रिच्युअल्स वगैरे आपण खूप छान. तसं पण पुढे म्हणजे जाऊ. माझ्यामध्ये हा पॉडकास्ट सगळ्यांनी शेवटपर्यंत बघावा. कारण नक्कीच. ह्या पॉडकास्टमधून, ह्या आजच्या एपिसोडमधून तुम्हाला तुमच्या मुलांकानुसार येणारं वर्ष कसं जाणार आहे, कोणते प्रॉब्लेम्स असणार आहे, त्यासाठी सोल्युशन काय आहे, काही रेमेडीज आहेत का, काही मंत्राज आहेत का आणि काही सोल्युशन, हे सुद्धा आपल्याला कळणार आहे. तर मॅम चला सुरुवात करूया. कारण नक्कीच. एक्साइटेड तुम्ही पण आहात आणि मी हो, पण हो. आहे. Yes. अगदीच. सुरू करूया आपला मुलांक 1 ह्या मुलांकापासून. तर येणारं वर्ष 2026 हे मुलांक 1 साठी कसं असणार आहे? आता पहिल्यांदा मी हे म्हणेन की 2026 202 आणि 6 2 हा दोनदा आलेला आहे. राईट. तो ह्याही वर्षी आलाय. आता जेव्हापासून 2020 चालू झालंय. 25. हो. तर डेफिनेटली ती एनर्जी तर आपण कॅरी करणारच आहोत, कॅरी फॉरवर्ड करणार आहोत पुढे 2026 मध्ये सुद्धा. की इमोशन्स हा एक चॅलेंज असणारच आहे. ओके. त्याच्याबरोबर नर्चरिंग एनर्जी की सेल्फ लव्ह हा पार्ट आपण कॅरी फॉरवर्ड करणारच आहोत. त्याच्यामध्ये 6 हा नंबर येतोय
तर ओके, शुक्राची पण एक एनर्जी आपण घेऊन पुढे, म्हणजे चंद्राबरोबर आपण सूर्यालाही घेऊन चालणार आहोत. ओके. तर आणि नंतर येतो आपला तो युनिव्हर्सल नंबर, दॅट इज 1. त्याची ओके. सगळ्याची जोड केल्याने आपल्याला 1 नंबर मिळतोय. बरोबर. म्हणजे सूर्याचं वर्ष आहे, हे ओके. सगळ्यांनाच कळलं असेल. आता हे वर्ष अगदीच सगळ्यांना जर मी सरासरी हां. म्हणेन तर एक नवीन सुरुवात. हो. हां, तर एक चॅलेंजेस जे आपल्याला 2025 सगळ्यांनाच अगदी चांगला काय गेला नाही खूप आहे. कठीण होतं खरं तर कठीण मी होता, म्हणेन. येस. पण आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय, पोहोचलोय. म्हणजे तुम्ही त्याच्यावरती मात करून इथपर्यंत Yes. पोहोचलाय आणि तुम्ही नवीन सुरुवात करायला नक्कीच तयार असाल. मग तिथे आम्ही तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण चालू करूया मुलांक 1, जसं तुम्हाला. मुलांक 1 साठी हे वर्ष खूप सुंदर असणार आहे. हो. ओके. तर खूप त्रासातून आत्ता ते कुठेतरी त्यांची एक वाट बरोबर. नवीन दिशेला सुरू होईल आणि नवीन दिशा शोधायची. म्हणजे तुम्ही फक्त जसं करत आहात तेच करत पुढे राहिलात तर यू विल स्टे, तुम्ही तिथेच राहाल जिथे तुम्ही होतात. तर करायचं काय आपल्याला, एक पॉवरफुल इयर आहे. तुम्हाला एक लीडरशिप घ्यावी लागेल. इनिशिएट प्रत्येक गोष्टीसाठी पुढाकार घ्यावा लागेल. पाठी राहून चालणार नाही आता, की मी जाऊन बोलू का नको बोलू का. तर तुम्ही प्रकाशाने स्वतः जाऊन तो एक स्टेप घेतला पाहिजे, जेणेकरून तुम्ही पुढे जाल, तुम्ही तुमच्यासाठी बोलाल, तुम्ही तुमच्या कामासाठी पुढे याल आणि तुमच्यामधला टॅलेंट तुम्ही पुढे येऊन दाखवाल हो. आणि ऑपॉर्च्युनिटीज येणार. नंबर 1 मुलांक 1 साठी ऑपॉर्च्युनिटीज भरपूर ऑपॉर्च्युनिटीज येतील, मी तर सांगते. आणि त्या ऑपॉर्च्युनिटीज म्हणून बेस्ट ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या ज्या आहेत, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही 100% या ऑपॉर्च्युनिटीजना एक जस्टिस देऊ शकता. तर तशा ऑपॉर्च्युनिटीज आणि त्या संधी तुम्ही वाया घालू देऊ नका. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला शोधाल. हो. तुमच्यातलं एक नवीन तुमच्यामधले जे टॅलेंट, पोटेन्शियल जे आजपर्यंत तुम्हाला माहिती नव्हते, ते तुम्हाला हळूहळू कळायला लागतील, की जसे तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज घेत जाल, त्याबरोबर तुम्हाला कळेल, की अच्छा हेही मला येत होतं आणि एवढं सुंदर पद्धतीने मला हे करता येत होतं किंवा मांडता येत होतं. तर ती संधी तुम्ही शोधायची आहे. गोल्स असले पाहिजेत तुमच्या लाईफमध्ये. तुमचा तुम्ही स्वतःला एक गोल द्या पुढल्या वर्षीसाठी, की ओके. हे मला गाठायचं आहे, ओके, हे मला करायचं आहे आणि त्याच्या पाठी लागा. खूप महत्वाचं म्हणजे नंबर खूप मुलांक महत्वाचं आहे. गोल हां, एक तयार गोल केला पाहिजे. ओरिएंटेड येस. वर्ष ठेवा स्वतःला. ओके. आत्तापासूनच एक गोल निवडा, की ओके. मला इथे पोचायचं आहे. बरोबर. आणि आपण म्हणतो ना, घोड्याला आपण असं लावतो, येस. फोकस आपण म्हणजे त्यांना फोकस, येस. कॉन्सन्ट्रेशन. काहीही झालं, हम्म. किती डायव्हर्जन झाले, तरी आपण फोकसने पुढे चालायचं आहे. कुठल्याही मी प्रॉब्लेम म्हणून हा शब्द नाहीच वापरत नाही. मी म्हणते चॅलेंजेस. तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स किंवा ऑब्स्टेकल्स नसतात, चॅलेंजेस असतात. आणि चॅलेंजेस कशासाठी असतात, आपल्याला त्याच्या पार जायचं आहे. आणि अगदी त्याच्याने आपल्याला कळतं, की डर के आगे जीते आपण म्हणतो. तर ते चॅलेंजेस जसं तुम्ही पार करत पुढे जाल, तुम्हाला तुमच्या आतली शक्ती कळायला लागेल आणि तुम्ही एक वेगळं व्यक्तिमत्व बनून, म्हणजे तुम्ही गवसाल. असं म्हणजे स्वतःला समजणं, समजणं. ते येस. तुम्हाला हे पुढल्या वर्षी कळेल. त्याच्यानंतर येईल की नवीन प्रोजेक्ट्स, नवीन संधी, नवीन ऑथॉरिटी पोझिशन्स ओके. तुम्हाला मिळत जाईल. तर त्याच्यासाठी ओपन राहा. म्हणजे प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत त्या येस. लोकांचे. तर कुठेही तुम्हाला पुढे तुम्ही जे करत असाल, बरोबर. जॉब असेल, करिअर असेल, प्रोफेशनल फ्रंट असेल, हम्म. तुम्हाला जिथे पुढे जायचंय, बरोबर. ही संधी आहे. खूप छान. पण ते कशामुळे, तुमच्या आतले टॅलेंट तुम्हाला स्वतःला समजणं महत्वाचं. आणि न घाबरता ते प्रेझेंट करणं. प्रेझेंट. म्हणजे चेंजेस पण बरोबर. येतील, बरोबर. पण चेंजेस आले का माणूस घाबरतो. तर 1 नंबरवाला काय विचार करेल, अरे बापरे, आता हो. काहीतरी चेंज आलं, हो. हे माझ्या हातून गेलं. तर गेलं नाही, नवीन काहीतरी येण्यासाठी हे तुमच्या हातून गेलंय. तर हा पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला चेंज करायचा. तर हा पॉइंट ऑफ व्ह्यू नक्कीच नंबर 1 मुलांक तुम्ही चेंज करायला पाहिजे आणि जेणेकरून तुम्ही मार्ग तुमचा प्रशस्त करत जाल पुढे आणि नक्कीच सक्सेसफुल. खूप छान. म्हणजे खरं तर बघायला गेलं तर माझ्यामध्ये सगळे रिस्क घेऊ शकतात, जे काही आयुष्यात जे तुम्ही Exactly. ठरवले असेल, की मला हे अचीव्ह करायचं, ते अचीव्ह करायचंय आणि कुठेही घाबरत होतात, तर हा मुलांक 1 ने आता घाबरायची गरज नाहीये. लेट्स गिव्ह, परफॉर्म ऑन स्टेज अँड गिव्ह युअर बेस्ट. करेक्ट. आणि तुम्ही परफॉर्म चांगलंच कराल. येस. ही तुमची भीती तुमच्या आतली भीती आहे, ती बरोबर. आतापर्यंतच्या सिच्युएशनमुळे आलेली बरोबर. भीती आहे. आता काही नाहीये, आता तुमचं मैदान आहे आणि तुम्ही आहात. जे करायचंय ते धडाडीने करायचंय. पण जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतोय, त्याच्याबरोबर चॅलेंजेस हे प्रत्येक नंबरला येणार आहेत. ओके. म्हणजे काय चॅलेंजेस, की कुठे जेव्हा आपल्याला एवढे संधी, एवढे बरोबर. छान टाइम येतो, फेवरेबल टाइम येतो, तर कुठेतरी आपला इगोही वाढतो. तर त्या इगोला थोडंसं सांभाळायचंय, की
ती थिन लाईन असते. बरोबर, बरोबर. ओके. तर कुठेतरी इगो क्लॅशेस पासून थोडंसं आपल्याला स्वतःला सावरणं हे आलं. इमोशनल अप्स अँड डाऊन्स येतील ओके. जे तुम्हाला हलवतील, बरोबर. तुम्हाला थोडंसं पाठी आणतील. तर तिथे तुम्हाला थोडंसं स्ट्रॉंग राहायचं आहे. ते इमोशनल बॅकअप तुमचा एक किंवा आतून इमोशनली तुम्ही इमोशनल हेल्थ तुमची चांगली ठेवायला लागेल तुम्हाला. हो. ओके. जेणेकरून तुम्ही काम छान पद्धतीने करू बरोबर. शकाल. आणि कधी-कधी वाटेल की एकटेपणा जाणवेल. कधी लोनलीनेस. हां, की कारण का भरपूर काम असेल म्हणून तुम्ही बरोबर. बहुतेक एकटं पडाल. राइट, कामामुळे राइट, एकटं राइट. राहावं लागेल. तर सिच्युएशन्स तशी येतील. पण तिथे खचून जायचं नाही. असं ओके. समजायचं की हे माझं वर्ष आहे. मला काम करायचंय. हा लोनलीनेस नाहीये, एकटेपणा नाहीये. मला काहीतरी विचार करण्यासाठी हा देवाने दिलेला एक वेगळा वेळ आहे. जिथे मला काय कन्स्ट्रक्टिव्हली करता येईल, त्याच्यासाठी मी हा वेळ वापरणार आहे. तर वेळ वाया नाही घालवायचा आहे, पहिली गोष्ट. मुलांक 1 वाल्याने हे चॅलेंजेस. आता यांनी फोकस म्हणजे बरोबर. स्वतःला हीलिंग फोकस कुठे दिला हां. पाहिजे. तर स्वतःमध्ये हीलिंग फोकस तुम्ही द्या, की अगदी ग्राउंडेड म्हणतो ना, पाय जमिनीला बरोबर, बरोबर. ठेवणं हो. आलंच. प्रत्येक गोष्ट डिसिजन्स घेताना दयाभाव असला पाहिजे. स्वतःला आपण त्यांच्या जागेवर जागेवर. ठेवून डिसिजन्स घेणं जरुरी आहे. ओके. आणि ते घ्यायचेच तसे. व्हॅलिडेशन आता नंबर 1 वाल्यांचा प्रॉब्लेम काय आहे, की त्यांना काही काम केलं का असं हो, वाटतं, हो. की सगळ्यांनी मला प्रेज केलं पाहिजे, कौतुक केलं Appreciation, पाहिजे, कौतुक, yes. अप्रिशिएट केलं पाहिजे. बरोबर. तोपर्यंत मला वाटत नाही, की मी चांगलं काम केलंय. बरोबर आहे? बरोबर. तर हे व्हॅलिडेशन सीक करण्याचा टाईम नाहीये, की मला कोणीतरी प्रेज करेल तरच माझं काम चांगलं आहे, तरच मी पुढे काम करू शकते किंवा शकतो. ह्याच्यामध्ये फसायचं नाही. जास्त प्रकार हा बघायचा, की मी माझं काम किती 100% केलंय की नाही. स्वतःची परीक्षा स्वतःच आपण ओके. करायची, ओके. की मी छान काम केलंय की नाही. स्वतःची पाठ स्वतः थोपटायची. ओके. तर व्हॅलिडेशन सीक करत बसायचं नाही. आणि स्वतःची पॉवर स्वतः ओळखायची. ओके. जेव्हा तुम्हाला तुमच्या आतली पॉवर कळेल ना, की मला हे चांगलं करता येतं, मग त्याच्यासाठी तुम्हाला अजून कोणाची व्हॅलिडेशन लागणार नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला चक्र बॅलन्स करायचं आहे. तुमचं मणिपूर चक्र. मणिपूर चक्र. बेबीच्या थोडं 2 वरती आपण म्हणू शकतो. ओके. आपल्याला सोलार प्लेक्सस किंवा त्याला मणिपूर चक्र आपण म्हणतो. आणि त्याचा बीज मंत्राने तुम्ही त्याला बॅलन्स करू शकता. ओके. बीज मंत्र आहे रम. तर र आणि त्याच्यावरती टिंब. टिप. ओके. येस. रम आपण ह्या ह्याच्याने करू शकतो. आता आला आपले रेमेडीजचा पार्ट. क्रिस्टल्स बरोबर आपल्याला रेमेडीज करायच्यात. म्हणून कॉम्बिनेशन ऑफ क्रिस्टल्स तुम्ही घालू शकता. जसं सिट्रीन आलं. सिट्रीन इज म्हणजे खूप सुंदररित्या काम करेल तुम्हाला पैशासाठी, कामासाठी, ग्रोथसाठी. ओके. प्लस तुम्हाला सोलार प्लेक्सेस पण म्हणजे मणिपूर बॅलन्स चक्र करेल. ते सुद्धा balance मणिपूरसाठी करेल. पण तुम्हाला बॅलन्स करायला सिट्रीन ओके. हेल्प नक्कीच करेल. दुसरं आहे रेड कार्नेलियन क्रिस्टल. अगदी सुंदर क्रिस्टल आहे हा मुलांक 1 साठी. आणि सनस्टोन. तर ह्या ओके. तिघांचं कॉम्बिनेशन तुम्ही करून घालू शकता. नाही घालता आलं क्रिस्टल तर नेहमीच तुम्ही ह्याचे क्रिस्टल्सचे टंबल्स हे तुम्ही कॅरी करू शकता तुमच्या बॅगेमध्ये. आणि त्याचाही उपयोग तुम्ही करून तुम्हाला बेनिफिट त्याचाही फायदा मिळणार आहे. सॉरी टू इंटरप्ट डॉक्टर, पण हे जे तुम्ही तिन्ही क्रिस्टल कॉम्बिनेशन सांगितले, जसं की तुम्ही 3 वेगवेगळी नावं हो. सांगितली, तर हे काय नेमकं काम करतं आणि ह्याने इफेक्ट काय जाणवेल त्यांना वेगळा? मी एवढं सांगेन की तुम्हाला ना कॉन्फिडन्स जे आपण ओके. बोललो ना, की जे तुम्हाला आता गरज आहे. बरोबर. जनरली मुलांक 1ला काय गरज आहे? कॉन्फिडन्स. त्यांना कोणीतरी बरोबर. मोटिवेट करायला लागतं, पुश करायला लागतं, हो की बरोबर. नाही? तर सनस्टोन आहे, सिट्रीन आहे, रेड कार्नेलियन हां. हे त्यांना त्या गोष्टीमध्ये एक सपोर्ट सिस्टम तयार करेल, की ओके. त्यांना भीती वाटणार नाही. आता इन्सिक्युरिटी बाबा हे आपण तुम्ही इन्सिक्युअर फीलिंग येते, मोटिवेशनची कुठेतरी कमतरता बरोबर. जाणवते. तर तुम्हाला बाकी कोणतरी येऊन तुम्हाला मोटिवेट करेल, तुम्हाला अप्रिशिएट करेल, डिसिजन मेकिंगमध्ये हेल्प करेल, बरोबर. सपोर्ट करेल. तर हेच काम हे क्रिस्टलचं क्रिस्टल्स. कॉम्बिनेशन तुमच्यासाठी नक्कीच करेल. आणि सपोज क्रिस्टल कॉम्बिनेशनचं ब्रेसलेट नाही घेता आलं, तर तुम्ही काहीतरी दुसरं एक अजून सांगितलं होतं, की तुम्ही हे कॅरी करू शकता. हां, म्हणजे जर ब्रेसलेट नाही, आता हां. प्रत्येक व्यक्ती तर ब्रेसलेट नाही घालू शकत. बरोबर. तर आम्ही त्यांना काय करतो, की टंबल्स देतो. ते ओके, रॉ टंबल्स. पॉलिश्ड स्टोन्स असतात. ओके. या एवढ्या साईजचे. हां. आता हे टंबल्सचे एक पीस पण ओके. म्हणजे 3 आता मी क्रिस्टल्स हां, सांगितले. हे तर तिघांचे तिघांचे एक पीस. टंबल जर तुम्ही एका छोट्याशा प्लास्टिक किंवा कपड्याच्या पोटलीत हं, जर हं. तुम्ही बॅगेमध्ये तुमच्या कॅरी केलं, तरी तुम्हाला तोच बेनिफिट मिळेल. हो. तिसरी अजून एकही सांगते. आता म्हणजे नाही मी बॅग नाही कॅरी करत. बरोबर. मला बॅगेमध्ये हे टंबल्स कॅरी नाही करायचं. घरी तुमचा स्वतःचा फोटो असेल
राईट. त्या फोटोवरती हे तिन्ही टंबल्स ठेवून द्या, तरीही तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. खूप छान. इझी, राईट, म्हणजे न राईट. करण्याचं काहीच कारण नाही आहे की मला हे बरोबर, करता येणार नाही. बरोबर. ओके. येस. आणि हे कॉम्बिनेशन ब्रेसलेट्स तुम्हाला पर्सनलाइज, कस्टमाइज करून पण आम्ही देतो खूप छान, ज्यांना पाहिजे खूप असेल. छान. म्हणजे मुलांचे एक खरं तर खूप सुंदर वर्ष आहे. हो, त्यांची सगळी स्वप्न खूपच, पूर्ण खूपच, होऊ शकतात. खूपच, खूपच. त्यांनी फक्त भीती, डर के आगे जीत आहे, जीत हे है, करायचंय. हे लक्षात आणि आय ठेवायचं थिंक आहे. इमोशन बॅलन्ससाठी तुम्ही जसं म्हणालात, की ते खरं तर ह्या क्रिस्टलचा उपयोग करू शकता, की जेणेकरून त्यांचं इमोशनल बॅलन्स सुद्धा राहील आणि कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल. नक्कीच, आणि नक्कीच. मणिपूर चक्र हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी खूप रम महत्वाचं हा जो मंत्र आहे तो येस, तुम्ही मंत्रांनीही त्याला ऍक्टिव्हेट करू करू शकता. शकता. नंतर येतं अफॉर्मेशन्स. आपण येस. अफॉर्मेशन्स भरपूर ऐकलेलं आहे. बरोबर. तर अफॉर्मेशनचा हायर व्हर्जन किंवा टेक्निक आपण म्हणू शकतो इज अफॉर्मेशन. ओके, Affirmation. जे त्याच्यापेक्षा जास्त प्रकर्षाने काम करेलच करेल. करेल. त्यात तर हे 2 अफॉर्मेशन्स तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. वाय डू आय लीड विथ लाईट? ओके. वाय डू आय लीड विथ लाईट? आणि दुसरं आहे वाय एम आय अनस्टॉपेबल? वाय एम आय अनस्टॉपेबल? आता अफॉर्मेशन आणि अफॉर्मेशन, ओके, हे करायचं कसं? हं. तर तुम्ही सकाळी जेव्हा डोळे उघडलेत तेव्हाच एक बरोबर. 4-5 वेळा बोलून टाका बरोबर. हे स्टेटमेंट्स. हं, हं. रात्री झोपायच्या आधी बेडवर बरोबर. पडल्या पडल्या तुम्ही हे स्टेटमेंट्स बोलू शकता. किती वेळ बोलायचं? 1 मिनिटं बोला, 10 वेळा बोला, एक नियम बनवा, 5 वेळा बोलेन मी. ओके. यांनी तुम्ही काउंटिंग ठरवू काउंटिंग शकता. ठेवायची गरज नाही, मनातून बोला. मनातून बोला. ह्याचे आन्सर्स नाही आपल्याला शोधायचे. राइट. इट्स अ स्टेटमेंट ओनली इन अ क्वेश्चन फॉर्मॅट. बट व्हाय इन अ क्वेश्चन फॉर्मॅट? हां. आता अफर्मेशन काय हं. झालं? आपण म्हणतो आय एम अ मनी मॅग्नेट. येस, ओके. येस. पण कुठेतरी मला आतमध्ये सबकॉन्शियसली तर असं वाटत असणार की नाही मध्ये, की अरे कुठे काहीच नाही, पैसे कुठे मला हां. दिसतच नाही आहेत कुठे. हां, माझा पगार एवढा आहे, कसं हां, येणार हे हां. आपण काय लॉजिक कुठे लावतो. येतच नाहीये. येस, येस. तेच अडकलेत पैसे. बरोबर, बरोबर आहे? बरोबर. तर तिथे कुठेतरी अफर्मेशनसाठी ब्लॉकेज आला. हो. म्हणजे आपल्याला एवढा विश्वास पाहिजे आपण जे बोलतोय, तो नसतो. कुठेतरी बॅक ऑफ द माइंड एक दुसरं मन बरोबर. आपल्याला आतून बोलत असतं, की बोलत नाही हे कसं होऊ शकतं? हा डाऊट झाला. दॅट इज अ ब्लॉकेज. त्याला बायपास करणारं अफॉर्मेशन्स आहे. ओके. अफॉर्मेशन इज इन अ क्वेश्चन फॉर्मॅट. त्याच्या आधी तुम्ही वाय लावता, जेणेकरून तुम्हाला तो जो ब्रेनला एक बायपास मिळतो बरोबर, ह्याच्यामध्ये न अडकण्याचा, बरोबर. तुमच्या सबकॉन्शियस किंवा डाऊट्समध्ये, ते काम अफॉर्मेशन करतं. राइट. जेणेकरून ते फास्टर काम करायला लागतं. आणि इन द क्वेश्चन ऑल्सो की तुम्ही ऑलरेडी सांगताय की व्हाय एम आय अनस्टॉपेबल, म्हणजे Yeah. तुम्ही अनस्टॉपेबल आहात आहात हे तुम्ही एक्झॅक्टली. सांगताय ऑलरेडी तुम्ही हे युनिव्हर्सला. मानताय. Yes. तिथे कुठेही तुम्ही ब्रेनला काम नाही देताय विचार करण्याचा करायला. किंवा डाऊट टाकायचा. येस. मी करेक्ट? अनस्टॉपेबल आहे हे ऑलरेडी जाते येस. युनिव्हर्सला. व्हाय आय एम Why? अनस्टॉपेबल, राईट? Yes. तर ते करायचं आहे. आणि किती? रोज करा. ओके. कारण का आपल्याला पूर्ण वर्षभर तसं राहायचंय ना. राईट, राईट, तर राईट. मग ते रोज करायचं. रोज आणि हा करायचं. रिच्युअल तुम्ही ड्राईव्ह करता करता करा, टीव्ही बघता बघता करा, अंघोळ करता करता करा. ह्याला काही नियम नाहीये. इव्हन जो तुम्ही मंत्र सांगितला होता रमवाला, हो, तो हो. सुद्धा कधीही कुठेही- कधीही करू शकता. आणि त्याला काही counting नियम काही नाही. नाही असं. काउंटिंग काही नाही. ओके. मिनिमम 7 वेळा तरी बोला. बरोबर, अँड बरोबर. सी द चेंज. प्रत्येक गोष्टीला करण्यामागे तुम्हाला एक नियम पाहिजे, की मी ॲटलीस्ट 63 डेज हे सलग करेन. करेक्ट. ओके. तर तुम्हाला त्याचे तर ते effect तुमच्या बॉडीमध्ये जाणवतील ती गोष्ट body मध्ये. इम्बाईब Yes. होते, ती एक होते तुमच्या बॉडीबरोबर. बरोबर. करेक्ट? तर त्याच्यानंतर आलो आपल्या अफर्मेशन नंतर रिच्युअल द्यायचे आपल्याला Rituals, मुलांक yes. 1 साठी. तर हा रिच्युअल काय असणार, की अमावस्या, हो. जेव्हा महिन्यातून एक हो, अमावस्या हो. येईल. अमावस्याला तुम्ही एक पॉझिटिव्ह एक प्लेन पेपर घ्यायचा आहे, ब्लू पेन घ्यायचं आहे, आणि तुमचं जे पॉझिटिव्ह इंटेन्शन आहे, हं. विश आहे, राईट. ती त्या महिन्याची असेल किंवा पुढल्या येणाऱ्या महिन्यासाठी तुमचं एक टार्गेट असू बरोबर. शकेल. ते लिहायचं आहे प्रेझेंट, वर्तमान काळामध्ये की जे काळामध्ये. काही तुम्हाला आहे अचीव केलेलं आहे. अचीव्ह केलंय असं मी, बरोबर. जे मला करायचंय पण मी ते अचीव्ह केलंय, बरोबर. अशा पद्धतीने ते लिहायचंय अगदी पॉझिटिव्हली, विथ पॉझिटिव्ह माइंडसेट. आणि तो पेपर बर्न करायचा आहे, ओके. जाळायचा आहे. जाळायचं. प्लेट घ्या, एक हां. चिमटा घ्या, त्याच्याने पेटवा तो, हां. जाळला. त्याचे ॲशेस जे आहेत तुम्ही बाहेर, विंडोच्या बाहेर फूक मारून ॲशेस टुवर्ड्स द युनिव्हर्स. ओके. सो व्हॉट एव्हर युअर ड्रीम जे कम्प्लीट झालेलं आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं आहे की फॉर एक्झाम्पल मी मोठ्या घरामध्ये राहते किंवा 2 BHKच्या घरात मी राहते, ते तुम्हाला प्लेन कागदावरती आणि ब्ल्यू जे ब्लॅक पाहिजे ते पाहिजे ते. हा मला आता पाहिजे. हां. पुढल्या So, महिन्यात for मला 5 लाख रुपये हे हां. इन्कम सोर्स जनरेट झाला पाहिजे. झाला पाहिजे. तर तो झाला या ह्याच्याने तुम्ही ओके. त्याच्या पेपरवर आणि लिहायचंय. कलर ऑफ पेन वगैरेचं काही ब्लू पेन. ब्ल्यू पेन. ओके. ओके. तर ब्लू पेन एक युनिव्हर्सल कलर तुम्ही यूज करा. त्याच्यामध्ये लिहा. एक मनामध्ये थँक्यू, ॲडव्हान्स ग्रॅटिट्यूडला खूप महत्त्व आहे. तर आधीच थँक्यू बोला, ॲज इफ तुम्हाला ऑलरेडी मिळालं आहे. हॅपीली डू इट. बर्न करा.
आणि तेच त्याचे जे ॲशेस आहेत, जे राख आहे, ती बाहेर घराच्या बाहेर फूक मारून ब्लो करायचं आपल्याला. बस दॅट्स इट. आय थिंक मुलांक एकसाठी सगळं काही झालेलं आहे. ब्युटिफुल म्हणजे ब्युटिफुल इयर. सुंदर इयर आहे. खरंच त्याचा वापर या संधीला घालवू देऊ नका. खूप हेच छान, मी खूप म्हणेन. छान. आणि आय एम रिअली अप्रिशिएट मॅम, कारण तुम्ही ना म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम प्लेटमध्ये जसं आपण म्हणतो ना सगळं सर्व हो. मिळतं, तसं आज तुम्ही आणलंय आमच्यासाठी. आणि यू आर सेइंग चॅलेंजेस, पॉझिटिव्हिटी, काय उपाय करू शकतो अँड रेमेडीज ऑल्सो. येस. सो लेट्स मूव्ह अहेड आवर नेक्स्ट मुलांक नंबर 2. येस. आता मुलांक 2 साठी काय आहे, हा डेफिनेटली इमोशनली थोडासा अप अँड डाऊन भरलेला असेल, ओके. पण पार्टनरशिपसाठी खूप सुंदर वर्ष आहे. हो. एक मुलांक 2 खरंच पार्टनरशिप्स करायचे. तर पार्टनरशिपमध्ये काय आलं, बिझनेस पार्टनरशिप, तुम्हाला लग्न, येस, लाईफ पार्टनर. लाईफ पार्टनरच्या शोधात एनी Yes, काइंड ऑफ yes, पार्टनरशिप असेल, तर त्याच्यासाठी हे खूप सुंदर वर्ष आहे तुमच्यासाठी. बॅलन्स येईल, जो आता डिसबॅलन्स होता. नंबर 2 ह्या मुलांकासाठी मी समजू शकते, की हे गेले वर्ष, हे वर्ष जनरली पास्ट वर्ष खूप डिसबॅलन्स होता. सगळीकडे बॅलन्स बिघडला होता. ओके. आता परत सगळ्या गोष्टी बॅलन्समध्ये येतील. मग तो फिजिकल ॲस्पेक्ट असेल, तुमचा मेंटल, इमोशनल, स्पिरिच्युअल कुठलाही बॅलन्स जो तुमचा ढळला आहे, तो परत तुम्ही अचीव करू शकाल. ओके. फायनान्शियल बॅलन्ससुद्धा आला त्याच्यामध्ये, करिअर बॅलन्ससुद्धा आला. ओके. जे काही आणि मुलांक 2चा काय प्रॉब्लेम आहे, की ते जुनी दुखणी घेऊन बसतात. ओके. जुने हर्ट घेऊन बसतात. जुन्या गोष्टी त्यांना आठवतात. तिथेच ते उगाळत राहणार. तर आता ते हील व्हायला लागते या वर्षी. हो. त्याला एक मलम मिळेल कुठेतरी. बरोबर. ओके. अशी कोण व्यक्ती भेटेल, काहीतरी असा मार्ग भेटेल, भक्ती मार्ग असेल तो, किंवा असं कोणतरी गुरु तत्व भेटेल, जेणेकरून त्यांचे जे दुःख आहेत, जी कुठल्याही भागात असतील ते दुःख, त्याच्यासाठी एक मलम मिळून जाईल. आणि फॉरगिव्हनेस आलं पाहिजे. माफ करणं. जे झालं त्याच्यातून मी काय शिकलो किंवा शिकले, आणि पुढे त्या शिकण्यातून मी पुढचं लाईफ, पुढचं येणारं वर्ष, हे वर्ष कसं बेटर करू शकते, हे बघण्याचा दृष्टिकोन मुलांक 2ला आणावाच लागेल. आणि सपोर्टिव्ह कनेक्शन्स अट्रॅक्ट होतील. म्हणजे आता पण ह्यांना काय वाटलं होतं, कोणीच नाही आहे मला सपोर्ट करायला. ओके. तर आता मुलांक 2 तुम्हाला सपोर्टिव्ह अशी लोक आपोआप दिसतील आजूबाजूला. तर त्यांना जवळ करायचंय, आता जवळ करायचंय. ओके. आणि फॉरगिव्ह करायचंय. जे झालं त्याला सोडून पुढे जाण्यासाठी तुम्हाला नक्कीच लोकांची साथ लागणारच, आणि तुम्ही एकटे पुढे नाही जाऊ शकणार. फॉर यू, तुमच्यासाठी सक्सेस एकट्याने चालण्याने नाही होणार, सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाण्यामध्येच तुमचा सक्सेस मंत्र आहे. तर तो त्यांच्यासाठी ते त्यांनी लक्षात ठेवायचं आहे. बट ओव्हरऑल चांगलं वर्ष आहे, पण चॅलेंजेस. ओके. येस. मुलांक 2ला चॅलेंजेस हे येतील, मी सांगेन की खूप जास्त ओव्हर सेन्सिटिव्ह. कारण का तुम्ही मुलांक 2 आहातच, त्याच्यामध्ये नंबर 2 आला, 6 आला 26 मध्ये, तर त्याच्यामध्ये थोडंसं घालमेल होईल. ओके. इमोशनली खूप जास्त ओव्हर थिंकिंग. ऑलरेडीच मुलांक 2 खूप जास्त ओव्हर अनालिसिस, ओव्हर थिंकिंग करतच असतात. त्याच्यामध्ये अजून ओव्हर थिंकिंग, त्याच्यामुळे झोप न लागणं. ओके. सेल्फ डाऊट येणं. सेल्फ डाऊट आला का तुम्ही तो स्टेप नाही घेणार काम करण्यामागचा, तर तुम्ही पुढेच राहाल किंवा तिथेच अडकून राहाल. तर मुलांक 2साठी पहिली गोष्ट, सेल्फ डाऊट नाही करायचं. जे येणार सेल्फ डाऊट येईल, ज्याच्यामुळे काय होईल, डिसिजन्स घेणं डिफिकल्ट होईल. बरोबर. घेऊ नको घेऊ, पण तुम्ही तिथेच अडकून राहाल. म्हणजे चांगली संधी आहे समोर, पण मला माझ्या त्या संधीचा उपयोग करून घेता येत नाही का, तर माझ्याकडे सेल्फ डाऊट आहे, मी डिसिजन्स घेऊ नाही शकत. आणि कंटिन्युअस थकणं हा प्रकार आहे, की मला थकल्यासारखं वाटतंय. ओके. थोडं थकायला ओव्हर थिंकिंग आहे. बरोबर. तर शारीरिक कष्ट नाही, पण मानसिक. तर तुम्ही इथे जिमिंग चाललंय, कंटिन्युअस माझं ओव्हर थिंकिंग, ओव्हर अनालिसिस, कन्फ्यूज स्टेट चालू आहे, जेणेकरून मला जास्त थकण्यासारखा फील येईल. ओके. पण आपण हील करूया. तर हिलिंग फोकस मुलांक 2साठी काय असणार आहे, तुम्हाला इमोशनली स्वतःला खूप स्ट्रॉंग करायचं आहे. ओके. बाउंड्रीज ठेवायचं आहे. जी लोक, जी सिच्युएशन्स आपल्याला थकवतात, निगेटिव्ह फील करवतात, तिथे आपली एक बाउंड्री क्रिएट करायची, हेल्दी बाउंड्री, डिस्टन्स. इथे आपण पडायचंच नाही, तिथे जायचंच नाही. ओके. चांगले रिलेशनशिप, जे माहिती आहे की आपले हे रिलेशनशिप खूप सुंदर आहेत, ह्याच्याने आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी मिळते, त्यांना जोडून ठेवायचं. त्या रिलेशन्सना घट्ट बरोबर ठेवायचं, जेणेकरून स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड होत राहील.
कॉन्फिडन्स वाढवायचा आहे बरोबर. मुलांक 2नी कशाही प्रकारे. आणि हार्ट चक्रावर ओके. ह्याने अनाहत अनाहत चक्र त्यावर काम करायचं. हा यम य आणि वरती डॉट ओके. यम हा बीज मंत्र आहे अनाहतचा. हा तुम्ही चॅन्ट करू शकता. आता आले क्रिस्टल रेमेडीज. येस. तर ह्यानी कॉम्बिनेशन सुंदर कॉम्बिनेशन मुलांक 2साठी आहे रोज कॉर्ड्स. रोज कॉर्ड्स काय करेल त्यांच्या हार्टला हील करेल. ओके. त्यांना जी एनर्जी नर्चरिंग एनर्जी पाहिजे की बरोबर. मला कोणीतरी Emotionally, बघावं हा. इमोशनली मला बरोबर. पाठिंबा द्यावा. ते रोज कॉर्ड्समुळे त्यांना मिळेल. कुंजाईट आणि रोडोनाईट. कुंजाईट आणि रोडोनाईट सुंदर ह्या प्रेमानेच भरलेले ओतप्रोत हे क्रिस्टल्स आहेत. ओके. ओके. कारण की मुलांक 2ला हेच पाहिजे असतं. बरोबर. मला फक्त प्रेम द्या. त्यांना जेवढं प्रेम द्याल तेवढं कमी आहे. जेवढं केअर कराल तेवढं कमीच आहे. ओके. पॅम्परिंग आपण हा म्हणतो हा त्याला अगदी हे लहान love. मुलांसारखे हा. असतात हे. ओके. ओके. व्हेरी हां. सेन्सिटिव्ह अगदी लहान मुलं. तर त्यांना रोज कॉर्ड्स, कुंजाईट, रोडोनाईट हे तिन्ही क्रिस्टल्स या पद्धतीने काम करतील की त्यांना भरपूर असं कम्फर्ट झोन क्रिएट करतील त्यांच्यासाठी. बरोबर. एक आईनी एक आवरण कसं घातलेलं असतं बरोबर. आईच्या कुशीत फील येस, होणं येस. तसं ह्यांना या 3 क्रिस्टलच्या कॉम्बिनेशनने मिळेल. आणि त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्सही सुंदर प्रकारे पुढे छान जात पुढे जाईल. जाईल. ओके. मग आलो आपला पार्ट आला आपण अफॉर्मेशन्स वरती येणार Affirmations आहोत. घेतो. अफॉर्मेशन्स काय आहे? वाय एम आय सेफ टू फील अँड एक्सप्रेस लव्ह विथ बॅलन्स. कारण का बॅलन्स हा त्यांचा की आहे. बरोबर. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा मध्य बरोबर. सेट इमोशनल प्रत्येक माणसाने व्हावं. किती ह्याला एक बॅलन्स इम्पॉर्टन्स. वे येस. राग प्रत्येक माणसाला आला पाहिजे. बरोबर. किती तो पण बॅलन्स्ड वे मध्ये. बरोबर. ओके. तर ह्यांचा अगदी तो मंत्र आहे अफॉर्मेशन. वाय एम आय सेफ टू फील अँड एक्सप्रेस लव्ह विथ बॅलन्स. ह्यांना एक्सप्रेस पण करता आलं पाहिजे. कमी एक्सप्रेस करू शकतात ते. आणि वाय एम आय कॉन्फिडंट अँड मोटिवेटेड. येस. महत्त्वाचं कॉन्फिडन्सची यांच्यासाठी कमी आहे, confidence ची कमी आहे. मोटिवेशनची कमी आहे. बरोबर. जे त्यांना ह्या दोन्ही मंत्रांमधून किंवा मिळेल. स्टेटमेंट्समधून मिळेल. Yes. नंतर आलं Rituals. रिच्युअल. येस. आणि मून वॉटर मेडिटेशन करायचं आहे. काय करायचं आहे मून वॉटर मेडिटेशन म्हणजे की दोन्ही आपले एक किंवा एक बाउल घ्या पाण्याचं हां. फुल मूनला बरोबर. म्हणजे पौर्णिमेच्या पौर्णिमेला. हां. संध्याकाळनंतर येस. घरामध्येच बसा. हां. समोर एक पाण्याचे बाउल किंवा हम्म. बोल किंवा वाटी ठेवा. बरोबर. आणि अगदी बसून मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये बसायचं आहे. व्हिज्युअलाइज करायचं आहे की चंद्र त्या बोलमध्ये मला दिसतोय. ओके. राईट. ओके. राईट. व्हिज्युअलाइज करायचं आहे. Visualize. आणि नंतर मग ते व्हिज्युअलाइज केल्यावरती तुम्ही तुमची दोन्हीही बोटाची जी टिप्स आहेत ओके. हे हां. त्या पाण्याच्या बोलमध्ये ठेवून द्या. ओ. आणि डोळे बंद करून एक 5-10 मिनिटं तसंच राहा. ह्याने काय? ह्याने काय होईल तुमचा चंद्र एक चांगला होईल. चंद्र यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट प्लॅनेट आहे. बरोबर. चंद्र चांगला झाला पाहिजे, स्ट्रॉंग झाला पाहिजे, Right. जेणेकरून तुमचं कॉन्फिडन्स लेवल, राईट. तुमचं माइंड येस. स्ट्रॉंग होणं, येस. कॉन्फिडन्स माइंड चांगलं होणं आणि लोकांशी कनेक्ट्स, ओ. रिलेशन्स हे चांगल्या पद्धतीने क्रिएट करता येणं हे सगळं ह्याच्याने ठीक होईल. खूप छान. पण हे बाकी मुलांक सुद्धा करू शकतात का? या आता If ज्यांना anyone- वाटतं की हां. आम्हाला ह्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे बरोबर. की त्यांनी कॉन्फिडन्स म्हणा नक्कीच किंवा या चंचलता आपण नक्कीच हे लोक हे करू शकतात. येस खूप नक्कीच. सुंदर उपाय. त्याच्यासाठी मी अजून एक उपाय सांगेन की हां. ज्यांना वाटतं की माझा कॉन्फिडन्स का मला भीती वाटते, बरोबर. फिअर पण कोण जनरेट करतं जेव्हा चंद्र चांगला चंद्र. नसतो तुमचा. बरोबर. तर तुम्ही काय करायचं आहे फिअर रोज चांदीच्या ग्लासमधून पाणी प्या. हो. त्याने सुद्धा इफेक्ट येतो. येस सगळ्यात बेस्ट आपल्या परंपरेतच आहे हे भारताच्या की आपण आईचे पाया पडतो. बरोबर. हो. काही करू नका, रोज आईला पाया पडा. किती छान. किती सोपा उपाय आहे. आणि अगदी खूप छान सोपा आहे. उपाय आई सुद्धा मी खुश सांगते. होईल. हो आणि नक्कीच. काम आहे म्हणूनच पायानी पडायचं आहे आपल्याला. ते आहे. रोज उठलं अंघोळ झाली जसं आपण देवांना पाया पडतो पाया जाऊन आपल्या आई वडिलांना, वडील म्हणजे आपले सूर्य, ओके. त्यामुळे त्यांना पाया पडला तर तुमचं सूर्य मजबूत होईल. मजबूत होईल. आणि आई म्हणजे आपला चंद्र, तिला पाया पडल्याने आपला चंद्र स्ट्रॉंग होईल. किती छान. म्हणजे ह्या मागे सुद्धा एक शास्त्र आहे. येस. आणि आपण नक्कीच हा कधीतरी पुढे ह्याच्यावरती पण चर्चा करू की करूया. का आपण ह्या सगळ्या जे आपण म्हणतोय परंपरा की म्हणतो की म्हणजे परंपरा rituals आहे आहेत आपले. अगदीच क्रिएट Yes, केल्या आहेत yes. असं नाही आहे. बरोबर. त्याच्या पाठी काही ना काहीतरी सायन्स आहे, विज्ञान आहे आणि ते जोडलं गेले आपल्याच शरीराची. शेवटी आपण आई वडिलांसाठी करतोय हो. पण त्याच्याने आपण आपलं शरीर हील करतोय हे आपण विसरतो. खूप छान. माझ्यामध्ये हे दोन्ही मला खूप आवडलं की जे म्हणजे तुम्ही सांगितलं पौर्णिमेच्या दिवशी करू शकतो कॉन्फिडन्ससाठी. येस आणि सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आई वडिलांच्या पाया पडायचं. जर सगळ्यात तुम्हाला सोपा. इमोशन्स असं वाटतंय तर खरंच
फक्त आईचे नक्कीच. पाया पडा तुम्हाला ते प्रत्येक मुलांसाठी मुलांकासाठी. इवन नॉट नेसेसरी फॉर मुलांक 2 किंवा काही, प्रत्येक जण हे करू शकतो आणि ह्याचे इफेक्ट बघू शकतो. बघू शकतो आणि हे दिसेल इफेक्ट. करून तर बघा. ह्याला तर खरंच, पैसे खरंच. लागणार नाहीयेत. येस. ओके. आणि मुलांक 2 मी म्हणेन खूप छान आणि सुंदर वर्ष आहे. खूप कारण सुंदर विषय. माफ करायचंय, इमोशनली तुम्हाला खूप छान वर्ष जाणार आहे. फक्त बॅलन्स साधायचा आहे आणि बाउंडरीज बनवायचे आहे. आणि बनवायचं आय आहे. थिंक की जे क्रिस्टल्स तुम्ही सांगितलं त्याचा सुद्धा त्यांना फायदा होऊ शकतो. नक्कीच. बॅलन्स करण्यासाठी इमोशनली सुद्धा आणि कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स, मोटिवेशन डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंगसाठी. नक्कीच. चलो लेट्स मूव्ह अहेड टू मुलांक मुलांक 3. 3 साठी पण चांगलाच आहे. हो. तसा काय प्रॉब्लेमॅटिक वर्ष असं नाहीये. बरोबर. बिग रिलीफ मी असं म्हणू शकेन. एक्सप्रेशनचं वर्ष आहे. ओके. एक्सप्रेस करा जे तुम्हाला मनात आहे. बरोबर. कसं एक्सप्रेस करायचे? मनाला येईल ते बोलायचे नाही. जे आपल्याला माहिती आहे मला हे बोलायचं आहे, पण ते अगदी छान असर्टिव्हली आपण बोलू शकतो बरोबर. न दुखवता. बरोबर. बोलायचं तेच आहे. शब्द चांगले वापरायचे आहेत. ओके. पॉझिटिव्ह शब्द वापरायचे आहेत. असर्टिव्हली बोलायचे आहे. न दुखवता बोलायचे आहे. ओके. आपल्याला ब्रेक थ्रूज मुलांक 3ला ब्रेक थ्रू मिळणार आहे. ओके. जे आतापर्यंत काहीतरी अडकलं होतं, अडलं होतं, अडथळेच येत होते, त्याच्यातून काहीतरी नवीन निघेल. हो, ग्रेट. अडलेली कामं आपण जी कामं म्हणतो. हां, Yes. ऑब्स्टेकल्स आपोआप सरतील बाजूला आणि तुमची कामं पटापटा व्हायला लागतील. खूप छान. सुंदर. ओके. तर खूप छान तुम्ही शाईन कराल. पण शाईन करण्यासाठी तुम्हाला एक्सप्रेस ते करणं महत्वाचं आहे. हां, एक्सप्रेस करायला लागेल. ओके. सोशल कनेक्शन्स बनवावे लागतील. नेटवर्क करायला Networks. लागेल, सोशल कनेक्शन्स बनवावे लागतील. आर्टिस्टिकली काहीतरी, क्रिएटिव्हली काहीतरी करावं लागेल. ओके. राइट. तर जेवढं क्रिएटिव्हिटीला तुम्ही चालना द्याल, त्यामुळे तुम्ही पुढे सक्सेसच्या मार्गावर पुढे जाल. तर क्रिएटिव्हिटीला धरून चालायचं आहे तुम्हाला. बरोबर. आर्ट फॉर्मला धरून चालायचं आहे तुम्हाला. कम्युनिकेशनला धरून चालायचं आहे तुम्हाला. पॉझिटिव्ह कम्युनिकेशन. ओके. आणि त्या ह्याच्याने तुम्ही पुढे जसं जाल तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमचे जेवढे ऑब्स्टेकल्स आतापर्यंत जे तुम्ही विचार केला नव्हता बरोबर. की हे तर होणारच नाही, त्या गोष्टी पण व्हायला लागतील. खूप छान. म्हणजे खरं तर चांगलं वर्ष आहे की चांगलं अडलेली वर्ष आहे. कामं नंबर होतील 3. आणि जे होणार अडलेली नाही वाटतंय त्या गोष्टी सुद्धा होतील. व्हायला. फक्त काळजी घ्यायची एक्सप्रेस करताना आपण काय बोलतोय त्या शब्दांवरती. एक्झॅक्टली. काय बोलतोय, कसं बोलतोय. कसं ओके. बोलतोय. चॅलेंजेस. हां. पटापटा जेव्हा एवढी कामं समोर येतात ना आणि बरोबर. व्हायला लागतात, तर आपण कन्फ्युज्ड होऊन जातो राईट. की मी हे करू का ते करू. त्यामुळे काय तुमची ऊर्जा ही स्कॅटर्ड होऊन जाते. राईट. करेक्ट. तर ते थोडंसं अलाइन करता आलं पाहिजे की पहिला कुठलं काम, मग नेक्स्ट, मग त्याच्या नेक्स्ट, इथे थोडं आणि इथे थोडं, असं करून काय होणार, तुमची एनर्जी खूप स्कॅटर्ड होणार आहे. मग कुठेतरी हे काम ठीक झालं, हे अर्ध झालं, हे पूर्ण व्हायचंय, त्यामुळे तो स्ट्रेस. बरोबर. करेक्ट. ॲट अ टाइम भरपूर कामं हां असतात हां. त्यांच्याकडे. भरपूर कामं असतात. तर Yes. स्कॅटर्ड नाही करायचे स्वतःच्या एनर्जीला. हे आपण थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. नुसतं आणि प्लस मूड स्विंग्सकडे लक्ष द्यायचं आहे. हो. मूड स्विंग्स भरपूर होतील. हां. थोडासा ड्रामा क्रिएट कराल. थोडंसं चिडचिड होणं, मग त्याचा एक ड्रामा क्रिएट होणं. मग तर त्याच्या बाबतीत थोडंसं लक्ष द्यायचं आहे. ओव्हर थिंकिंग पण भरपूर करा. ओके. तर इथे पण थोडासा आय थिंक थोडा आळा घालता येईल ब्रेनवरती थोडंसं की कंट्रोल करता येईल याच्यामध्ये की एवढा मला विचार ओव्हर थिंकिंग करायची गरज नाही आहे. बरोबर. जे येतंय समोर त्या अनुषंगाने ते काम करत जा. ओके. यू विल बी सॉर्टेड. आता हिलिंग फोकस हां. कुठे येईल मुलांक 3 साठी इज तुमची क्रिएटिव्हिटीला आणि गोलला एकत्र करा आणि हं. फोकस करा. ओके. म्हणजे राईट. जो तुमचा फोकस आहे बरोबर. क्रिएटिव्हली त्या फोकसला मी कसं काय सक्सेसफुल करू शकते बरोबर. आणि तिथे त्या गोष्टीला पुढे नेणं. म्हणजे मुलांक 1ला जसं आपण सांगितलं होतं की गोल ठरवा आणि हां. त्यानुसार काम करा. आय थिंक मुलांक 3ने सुद्धा गोल ठरवून क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी ऍड करायला लागेल. कम्युनिकेशन नेटवर्क ऍड करायला लागेल. नेटवर्क आणि कॉन्टॅक्ट्स ऍड करायला लागतील आणि तर ते तुम्ही ते गाठाल. ओके. ओके. तर तिथे लक्ष एक्सप्रेसिव्हनेस हा आला पाहिजे. तर ते किती एक्सप्रेस करतोय, कसं एक्सप्रेस करतोय, कशा पद्धतीने मी करतो जे तुम्ही? बोलते ते त्याच पद्धतीने समोर जाते का जाते का? हे Yes. बघायला लागेल. Right, right. त्याचं वेगळंच काहीतरी गेलं समोर किंवा धचा मा झाला, मा. मिसअंडरस्टँडिंग झाली, Yes, yes. ह्यापासून फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि थ्रोट चक्र, ओके. विशुद्धी, म्हणून याचं थ्रोट विशुद्धी चक्र, ओके. ह्याला खूप लक्ष द्यायचंय. नाही तर मग उगाच वादविवाद होतील. बरोबर. मिसकम्युनिकेशन, मिसअंडरस्टँडिंग. ओके. ह्यापासून सावध राहायचंय विशुद्धी चक्रावरती. आणि ह्याचा बीज मंत्र आहे हम. जसं आपण हम म्हणतो ना, इथे आपल्याला व्हायब्रेशन फील होतं. सो ह आणि वरती टिंब.
हम. आणि हम हा बीज मंत्र त्यांचा जो एक्सप्रेस आहे किंवा एक्झॅक्टली मिसअंडरस्टँडिंग त्याच्यासाठी खूप त्यांना इफेक्टिव्ह पडेल. एक्झॅक्टली. तुम्ही जे बोलताय हम्म. एवढंच बोलाल, पण जे समोरच्याला बोलायचंय, समजायचंय तेच समजेल समोरचं. बरोबर. त्याचं बरोबर. मिसइंटरप्रिटेशन नाही होणार. खूप छान. म्हणजे Okay. इझी आहे खरं तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि हम. तुमचे जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती तुम्हाला हे सोल्युशन सुद्धा आहे. एक्झॅक्टली. येस. नाउ एक्झॅक्टली. मूव्ह टू रेमेडीज. रेमेडीज. ओके. ऑरेंज कार्नेलियन क्रिस्टल्स कॉम्बिनेशन जे तुम्ही घालायचे ते आहे ऑरेंज कार्नेलियन. जसं मगाशी आपण रेड कार्नेलियन बरोबर. तसंच ऑरेंज कार्नेलियन येतं. तर ऑरेंज कार्नेलियन वापरायचं आहे, फ्लावर कार्नेलियन वापरायचं आहे आणि वापरायचं आहे ब्लू लेस अगेट. ओके. हे हे 3 तिन्ही गोष्टी क्रिस्टल्स काय आहेत. करणार आहे? आता या तिन्ही गोष्टी एकत्रितरित्या काय करतील? फ्लावर कार्नेलियन काय करते, त्याच्यामध्ये फ्लावर टाईप फ्लावर कार्नेलियन, ब्लू लेस अगेट आणि ऑरेंज. ऑरेंज कार्नेलियन हे काय करेल? तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाढवेल. हो. येस. कारण ती आता ओके. त्यांना महत्वाची आहे. नवीन बोलायची. आयडियाज, क्रिएटिव्ह आयडियाज. Yes, सो yes. ज्यांना कोणाला क्रिएटिव्हिटी त्यांच्यासाठी बेस्ट आहे जनरली हे कार्नेलियन, दोन्ही कार्नेलियन ॲक्च्युली. पण इथे ह्यांना ह्याचं तिन्हीचं कॉम्बिनेशन काय करेल? तुम्हाला परफेक्ट क्रिएटिव्हिटी, त्या क्रिएटिव्हिटीला आणून गोल ओरिएंटेड बनवणं, त्या गोलकडे पुढे जाणं, त्या गोलला अचीव करणं आणि प्रॉपर कम्युनिकेशन करणं, ओके. त्या गोष्टीला कम्युनिकेट करणं, हे तुम्हाला त्या ह्याच्याने करता येईल. हे कॉम्बिनेशन एवढं सुंदर आहे मुलांक 3 साठी. आता हे करेल काय? हे वर्क करेल तुमच्या चक्रासवरती पण सुद्धा आणि मेन म्हणजे क्रिएटिव्हिटी एनहॅन्स जी करेल, main वाढवेल, आहे. जी आपल्याला पाहिजे. ओके. क्रिएटिव्हिटी, क्रिएटिव्ह आयडियाज, आउट ऑफ द बॉक्स आयडियाज, क्रिएटिव्ह आयडियाज, ते गोष्टी व्यवस्थित कम्युनिकेट करणं, त्या क्रिएटिव्हिटीला मला बरोबर समोर आणता आलं पाहिजे लोकांच्या. ओके. आणि त्याच्यातून पुढे मी त्या फोकस किंवा माझ्या फोकसनी गोलपर्यंत पोहोचणं, हा पूर्ण प्रवास जो आहे ह्या 3 क्रिस्टलच्या कॉम्बिनेशनने ते मुलांक 3 अचीव्ह करू शकते. ओके. आणि सेम वे सपोज ते कॉम्बिनेशन ऑफ क्रिस्टल नाही घेऊ शकले तर तुम्ही मागे जसं सांगितलं होतं टंबल्स जे आहे ते घेऊ सिंगल एक टंबल हे तिघांचे घेऊन एका पोटलीत ठेवून ते तुमच्या बॅगेमध्ये तुम्ही कॅरी करू शकता किंवा तुम्हाला कॅरी नाही करायचे, तुमच्या घरी तुम्ही किंवा ऑफिसमध्ये फोटोच्या वर तुम्ही ते टंबल्स किंवा ब्रेसलेट्स ठेवू शकता. येस. नाउ अफर्मेशन्स. ओके. अफर्मेशन्स लिहून घ्या. वाय इज माय व्हॉइस माय पॉवर. वाय इज माय व्हॉइस माय पॉवर, हा पहिला स्टेटमेंट झाला मुलांक 3 साठी. दुसरा आहे वाय डू आय एक्सप्रेस विथ जॉय. वाय डू आय एक्सप्रेस विथ जॉय. त्याच्यानंतर आलं रिच्युअल. ह्यांच्यासाठी अगदी सुंदर रिच्युअल आहे. जर्नलिंग करायचं आहे. म्हणजे काय? एक वही, डायरी, सुंदर डायरी विकत घ्यायची. क्रिएटिव्ह आहातच तुम्ही तर क्रिएटिव्हली असं काहीतरी बनवा किंवा काहीतरी असं चूज करा एक डायरी सुंदर. आणि रोज तुमचं जे मॅनिफेस्टेशन जर्नल असलं पाहिजे हे, की मला लाईफमध्ये काय पाहिजे, काय काय गोष्टी पाहिजेत, रोज ह्याला लिहा. ते जर्नल. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय स्टेप्स घेतलेत, नुसतं लिहून नाही, ऍक्शन तुम्ही तुम्ही ऍक्शन्स काय घेतलेत किंवा घ्यायची तुमची शक्यता आहे, मी हे घेणार, हे मला अचीव्ह करायचं, त्याच्या खाली त्याचे ऍक्शन्स हे रोज लिहित जा. इट्स लाईक अ डायरी आपण म्हणू शकतो. डेली डायरी झाली आपली. हे जर्नलिंग तुम्ही करायला सुरुवात करा अँड सी द मॅजिक दॅट विल बी क्रिएटेड. खूप छान. म्हणजे इझी आहे खरं तर ह्यांच्यासाठी सुद्धा शाईन होणारं असं हे वर्ष आहे. फक्त त्यांना काम करायचं, त्यांचं जे काही ते बोलतायत किंवा ते एक्सप्रेस आहे तिथे कुठेही मिसकम्युनिकेशन किंवा मिसअंडरस्टँडिंग होणार नाही. आणि आय थिंक रिच्युअल जसं तुम्ही सांगितलं की जर्नलिंग त्यांना करायचंय, त्यांचे जे काही गोल्स आहेत आणि त्यासाठी स्टेप्स काय आहेत आणि क्रिस्टल कॉम्बिनेशन जे तुम्ही सजेस्ट केलेलं आहे ते सुद्धा आणि मंत्र, बीज मंत्र सुद्धा दिलेला आहे. खूप छान मॅम. चला वळूयात आपल्या पुढचा मुलांक नंबर 4. ओके. नंबर 4 ह्यांच्यासाठी थोडंसं मी म्हणेन की लर्निंग इयर म्हणेन. ओके. शिकण्याचं वर्ष आहे. तुम्हाला ह्या वर्षात ना फाउंडेशन घालायचं. ओके. हे काम आहे तुमचं. बरोबर. बिल्ड तुम्ही नंतर करा. बांधकाम नंतर करायचंय. आपल्याला एक फाउंडेशन तयार करायचं आहे. ते फाउंडेशन कसं असलं पाहिजे? नेहमी एका इमारतीचं अगदी स्ट्रॉंग असलं पाहिजे, तरच त्याच्यावरची इमारत टिकेल. तर तुम्हाला हे फाउंडेशन लेईंग इयर आहे. ओके. फॉर लॉंग टर्म. जनरली 4 नंबरांना ना इमिजिएट रिझल्ट्स, आत्ता काय लगेच मिळेल त्याच्यातून, आत्ता काय लगेच फायदा होईल, तर हा भानगडीत नाही पडायचंय. तुम्ही हे विचार करायचं की लॉंग टर्म माझं काय विजन आहे, लॉंग टर्म मला काय अचीव्ह करायचं आहे, त्या लॉंग टर्मसाठी आज मी काय फाउंडेशन, म्हणजे ती मुळं आपली खूप सक्षम असली पाहिजे, खूप रुतलेली पाहिजे, जेणेकरून ते मोठं झाड वरती वाढत जाईल. ओके. त्या
अनुषंगाने तुम्हाला काम करायचं ह्यावर्षी. मग ते करिअरसाठी असेल, फायनान्ससाठी असेल, रिलेशनशिपसाठी पण असणार आहे आणि हेल्थसाठी पण असणार आहे. ओके. या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी त्यांचं खतपाणी घालायला लागणार आहे. ओके. एफर्ट्स घालावे लागणार आहेत. ओके, म्हणजे एनिथिंग दे आर डुईंग, मग ते करिअर असो किंवा हेल्थ असो, तुम्ही काहीही सुरुवात करताय तर ते लगेच नाही की याला मला इफेक्ट का नाही आला लगेच, किंवा मी हे अचीव का नाही केलं, बाकीच्यांना मिळतंय मला का नाही मिळालं, हा विचार नाही करायचा आहे. बिकॉज दिस इज युअर फाउंडेशन. तुम्ही एक्झॅक्टली. फाउंडेशन बनवताय आणि त्यासाठी तुम्ही हे कष्ट घेताय. म्हणजे ती एक एक रिच्युअल लागेल ना तुम्हाला, बरोबर, रोजच्या बरोबर. रोज ती गोष्ट करावी लागेल. राईट राईट. फायनान्ससाठी कोणी मला सांगितलं की हा हे हे करा आणि ह्याचा आता लगेच पुढल्या महिन्यात तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे, ह्या नाही, गोष्टीत नाही नाही. पडायचं. जे स्लो अँड स्टेडी. Steady आपण आहे, दर yes. महिन्याला मी सेव्हिंग करत राहणारच, बरोबर. काही होऊ दे कसं बरोबर. मला माहिती नाहीये, बरोबर. पण मी ते पैसे बाजूला काढणार आणि सेव्ह करणार. त्यामुळे. अशा ज्या गोष्टी आहेत हेल्थसाठी, मी रोज जर वॉकिंग करणार आहे, 10,000 स्टेप्स करणार आहे, तर हे मी रोज करणार. त्याच्याने काय मला पुढल्या महिन्यात फायदा झाला मला माहिती नाही. तो दिसेल तुम्हाला पुढल्या वर्षी, त्याच्या पुढल्या वर्षी दिसेल. येस. आता नाही दिसणार. हे वर्षभर तुम्ही हे करत जा. म्हणजे फक्त 2 काम, महिने कर्म, झाले मला काही फरक नाही फरक दिसला. हा विचार नाही हा मी हेल्दी फूड खायला लागले, हा. पण मला अजून तर काय माझं वजन हे नाही झालं. झालं. बरोबर. हो, ओके. येस. तर किंवा मी हे काम करते, हो. मी माझ्या बिझनेसमध्ये एवढी मेहनत करते, पण काही मला अजून रिझल्ट दिसत नाही. रिझल्टची आता अपेक्षा करूच नका. नंबर 4, मुलांक 4, आता तुम्ही रिझल्टची अपेक्षा ठेवू नका. आता हे विचारा का मी अजून काय करू शकतो Right. माझ्या करिअरसाठी, माझ्या फायनान्ससाठी, माझ्या रिलेशनशिपसाठी, माझ्या हेल्थसाठी मी अजून काय करू शकते. रोज विचारा हा प्रश्न स्वतःला आणि ते करत राहा. अशा पद्धतीने तुम्ही तो फाउंडेशन स्वतःसाठी तयार करत आहात. तर हे फुल वर्ष तुमच्यासाठी तेच करण्यासाठी आहे. माझ्यामध्ये निगेटिव्ह आता जो काही विचार असेल ना त्यांच्या मनात तो निघून जाईल. कारण जाईल. त्यांना आता हाच विचार आहे की तुम्ही हे जे काही कष्ट करणार आहे त्याचं फळ मिळणार आहे, मिळणार. पण आता नाही. श्रद्धा आणि सबुरी हे श्रद्धा आणि ठेवायचंय. सबुरी परफेक्ट. ते त्यांना श्रद्धा आणि ठेवायचंय, सबुरी आणि ते सबुरी. करत राहणं. Correct. ओके, ते करायचंय. आणि फोकस Yes. आणि पेशन्स बरोबर. त्याच्यावर Patience आले ना, महत्वाचं आहे. की बाबा नाही हे हा. का नाही होत नाही, हे वर्ष होणार. माझं खत पाणी घालत राहायचंय. बरोबर. वाढेल हे झाड, हो, हो. त्याला मग नंतर फळं येतील, फुलं येतील, हो, पण हो. त्याच्यासाठी वेळ हा खूप महत्वाचा भाग महत्वाचा आहे तुमच्यासाठी. त्याच्यात चॅलेंजेस हम्म. तुम्हाला वाटेल की काहीच होत नाही, हो हो. ऑफकोर्स त्यांना वाटतं. काहीच चेंज येत नाहीये, हम्म. स्टकअप वाटेल, अडकल्यासारखं वाटेल, बर्डन की काय आहे, एकावर एक कामं आहेत, कसं करू, बर्डन फील होणं, पाठीवर खूप जास्त ओझं जिम्मेदारी आहे. आहे, बरोबर. ओझं आहे, हे वाटणं वाटेल. हम्म, हम्म. ठीक आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज येतील, बरोबर. पण ती तुमच्यामध्ये क्षमता आहे म्हणून तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. ओके, चेंजेस येत आहेत. आता हम्म, हम्म. पुढे काय होणार ही बरोबर. भीती राहणार. बरोबर. काहीच होत नाहीये, हम्म. चेंज होत नाहीये, Right. मी मेहनत करते त्याचं मला दिसत नाहीये, हो, इन्सिक्युरिटी आणि तर ते भीती हा, वाटत तर भीती वाटणार, राईट. ती भीती तयार होणार. त्याच्यासाठीच तर आपण हिलिंग फोकस आणतोय. येस. तर हिलिंग फोकस मुलांक 4 कशावर केला पाहिजे, बॅलन्स करा, काम आणि रेस्ट. ओके. रिलॅक्स पण करा, त्याच्यासाठी वेळ काढा. हॉबीज काहीतरी, तुम्हाला म्युझिक आवडत असेल थोडा वेळ काढा, योगा आवडत असेल योगा करा, एक्सरसाइज करा, जे काय तुम्हाला आवडत असेल त्याच्यासाठी थोडा रोज एक विरंगुळा म्हणून, हॉबी म्हणून वेळ काढा. आणि ह्याच्यातला वर्क आणि रेस्ट बरोबर. ह्याची सांगड घालता आली पाहिजे तुम्हाला, बॅलन्स क्रिएट करता आलं पाहिजे. आणि कन्सिस्टन्सी, Yes. हे मी सुरुवात केलंय, हम्म. ते मी पूर्ण वर्षभर करतच राहणार. बरोबर. विदाऊट एनी रिझल्ट असलं, दिसतच नाहीये रिझल्ट मला तरी सुद्धा. ओके, आणि तुमच्या या प्रोसेसवर ट्रस्ट करा. तुम्ही जी मेहनत घेताय त्याच्यावर ट्रस्ट असू द्या की नाही कधीतरी रिझल्ट येणार आहे. ओके, आणि तुमच्या मूलाधार चक्रावरती काम करायचं आहे. ओके. ओके, त्याचा बीज मंत्र आहे लम. ओके. आणि मूलाधार चक्र म्हणजे कुठे आलं? अगदी तुमच्या, आपण माकड हाड म्हणतो, बरोबर. ओके, Yes. तो आपला मूलाधार. ओके, तो मूलाधार चक्र. ओके. Yes. तर मूलाधारवरती तुमचं लक्ष पाहिजे केंद्रित करा, की नुसतं लम म्हणत राहिला तरी तो चक्र तुम्ही ऍक्टिव्हेट करताय. करता येईल. ओके, ओके. आता रेमेडीज आपण Remedies. क्रिस्टलनी यांना काय देऊ शकतो, हेमेटाईट, ओके. रेड जॅस्पर आणि गार्नेट. ओके. आता हे त्यांना काय करेल, हेल्प करेल कुठेतरी, जे एकदम स्टकअप फील होत आहे ना, हम्म, हम्म. तिथून कामं थोडीशी सुट, त्याला थोडा तरी एक आपण म्हणतो ना फरक दिसायला फरक लागेल, दिसेल की हा, की मी थोडं तरी याच्यात 4-3 काहीतरी. महिने झालं काम करते, काहीतरी एक पॉझिटिव्ह होप दिसेल, चेंज दिसेल, Okay. रिझल्ट दिसेल, Okay. पॉझिटिव्ह रिझल्ट दिसेल, मूव्हमेंट दिसेल. बरोबर. ओके,
प्लस त्यांना कॉन्फिडन्स पण येईल की नाही नाही ठीक आहे, मला काहीच भीती नाही वाटत आहे, मला माहिती आहे की मी जे करते त्याचा रिझल्ट येईल, चालेल. तो तेवढा एक कॉन्फिडन्स येणं आणि तुम्ही पुढे ते करत राहणं, राईट. हे तिन्ही क्रिस्टल्स तुम्हाला हेल्प करतील. ह्याचा कॉम्बिनेशन नक्कीच घालावा मुलांक 4ने. ओके. Okay. नाव अफर्मेशन. अफर्मेशन, ह्यांचं अफर्मेशन्स काय? वाय डू आय बिल्ड माय ड्रीम्स स्टेप बाय स्टेप विथ ट्रस्ट. वाय डू आय बिल्ड माय ड्रीम्स स्टेप बाय स्टेप विथ ट्रस्ट. कारण का विश्वास स्वतःवर असणं बरोबर. खूप गरजेचं खूप आहे. गरजेचं आणि आहे. दुसरं आहे वाय एम आय इन कम्प्लीट कंट्रोल ऑफ माय इमोशन्स. वाय एम आय इन कम्प्लीट कंट्रोल ऑफ माय इमोशन्स. कारण का ही लोक खूप म्हणजे भडकणं, ओव्हर राग थिंकिंग येणं, आणि हे सगळं शॉर्ट चालू. टेम्पर्ड शॉर्ट होतील, टेम्पर्ड. बरोबर. राग त्यामुळे रिझल्ट पटकन नाही येईल, येणार. येस. मग त्याच्याने त्यांचंच काम परत थोडंसं गडबड होऊन जाईल. बरोबर. तर त्यासाठी हे अफर्मेशन्स, हे स्टेटमेंट्स तुम्हाला खरंच खूप हेल्प करते. रिच्युअल ह्यांना काय Ritual. करायचंय, ह्यांनी अनवाणी ओके. जमिनीवर, मातीवर चालायचंय. किती सोपी ओके. गोष्ट आहे. खूप सोपी आहे. सकाळी मॉर्निंग वॉक करताय किंवा काही करताय, अनवाणी अनवाणी चालायचंय. माती शोधा, कुठेतरी आजूबाजूला गार्डन असेल जिथे माती बरोबर. आहे, येस. किंवा आपण म्हणू शकतो बीच बरोबर. पण चालेल. हो, आता हो. आपली माती येस, गार्डनची, येस. त्याच्यावरती चालणं अनवाणी, किंवा बीचच्या सँडवरती, वाळूवर पण तुम्ही अनवाणी चालू शकता. चालू शकता. त्याच्याने त्यांना ग्राउंडिंग मिळेल. त्यामुळे खूप जास्त सक्षम स्ट्रेंथ आणि निगेटिव्हिटी पण त्यांच्याकडनं निघून जात निघून जाईल. जाईल. थॉट फॉर्ममध्ये असू शकेल किंवा कुठल्याही फॉर्ममध्ये निगेटिव्हिटी असेल तर ती आरामात निघून जाईल. माझ्यामध्ये मुलांक 4ने हे येणारं वर्ष फक्त काम करायचंय, मेहनत करायची आहे आणि आपण म्हणतो की जसं श्रद्धा आणि सबुरी, आत्ता तुम्हाला लगेच फळ मिळणार नाही, पण ह्याचं 2-3 वर्षानंतर किंवा जेव्हा कधी फळ मिळेल ते इतकं भरभरून मिळेल की तुम्हाला नंतरचे कष्ट आठवणार सुद्धा नाही. खूप नक्कीच. छान वर्ष आहे त्यांच्यासाठी सुद्धा. नक्कीच. आणि जे तुम्ही क्रिस्टल सांगितले ते यूज करू शकता, जेणेकरून त्यांना छोटे छोटे का होईना रिझल्ट त्यांना येईल. येस, आणि इमोशन्स वरती कंट्रोल सुद्धा त्यांचा राहील. कंट्रोल. सो मॅम, आपण 4 पर्यंत आलो. आता वळूया मुलांक क्रमांक 5. 5. आता 5 साठी हा अगदी अगदी फास्टर इयर असणार आहे. ओके. फास्ट मुवमेंट वाला. ओके. आतापर्यंत जनरली हे लोक हो, फास्ट हो, असतातच, हो. पण ह्याच्यापेक्षाही फास्ट हे वर्ष 2026 नंबर मुलांक 5 साठी जाणार आहे. कारण का चेंज बरोबर. आणणार आहे तुमच्या बरोबर. लाईफमध्ये. भरपूर चेंजेस येतील जे तुमच्याही कंट्रोलच्या बाहेर असणार आहे. ओके. ओके, तुम्हाला कंट्रोल न करणारे चेंजेस येणार. पण पॉझिटिव्ह वे और निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह वे. व्हेरी नाईस. तर घाबरण्याची काहीच गरज गरज नाहीये. नंबर मुलांक 5 साठी हे वर्ष चेंज आणणार आहे, फास्ट चेंज आणणार आहे, पण हे चेंजेस तुमच्या चांगल्यासाठीच असणार. ओके, तर तुम्हाला आनंदित व्हायचं आहे ह्याच्यासाठी. काय कशामध्ये चेंजेस आहे? तुमचं ट्रॅव्हल, तुम्ही ट्रॅव्हल कराल ओ ग्रेट. आणि जेवढं तुम्ही ट्रॅव्हल कराल तेवढाच तुम्हाला फायदा होईल. ओके. मग तो इमोशनली असेल, पैशानी असेल, कामानी असेल, करिअरनी असेल. ओके, बरोबर. कम्युनिकेशन वाढेल तुमचं. तुम्ही जर कम्युनिकेटिव्ह नसाल तर तुम्हाला आता सडनली रिअलाइज होईल मी जास्त कम्युनिकेट करते किंवा जास्त लोकांशी जोडली जाते आणि आपोआप होते हे सगळं. ओके. ओके, ते आतापासूनही त्यांना फील व्हायला सुरुवात झाली असेल. कारण का वर्ष सुरू व्हायच्या 1-2 महिन्याआधीच आधीच. आपल्याला तो इम्पॅक्ट जाणवायला लागतो पुढल्या वर्षीचा. ओके, तर ते अर्ध्या जणांना अक्षरशः तो अनुभव येत असेल की चेंजेस येत आहेत आणि ते स्वतःही चेंज होत आहेत ओके. आणि ओपन आहेत की हा ठीक आहे, मी करते, बरोबर. मी चेंज होण्याचा प्रयत्न करते, हा चेंज होतोय ना, होऊन देते. ओके, ऑपॉर्च्युनिटीज येतील ओके. आणि ते ऑपॉर्च्युनिटीज असे असतील जे त्यांनी पहिला नाही बोलले असते, हम्म. आता ते हा बोलतील ओ. आणि हा बोलावं त्यांनी. कारण का त्या ऑपॉर्च्युनिटीज घेऊन त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. ओके. म्हणजे रिस्क फॅक्टर्स किंवा चेंजेस आले तर तुम्ही ती रिस्क घ्या. हा राईट. विचार करत बसू नका हा. घेऊ की नको नको घेऊ. घेऊ. त्याच्याने काय होईल, तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होईल. राईट. तुम्ही एक वेगळी व्यक्ती बनणार आहात. तुमच्या लाईफमध्ये ऑपॉर्च्युनिटीज येऊन तुमचं एक्सपेन्शन होईल, तुमचं काम वाढेल, तुमचा पैसा वाढणार आहे, बरोबर. तुमची ग्रोथ होणार आहे. तर ह्यासाठी मुलांक 5ने ह्या वर्षाला स्वतःला असं समर्पित करावं. समर्पित की जे हा, opportunities चला काही जे येतील. होणार आहे ना, मी रेडी आहे. राईट. ओके, आणि मोकळ्या मनाने, ओपन आर्म्सनी आपण म्हणतो ना, या वर्षाचं स्वागत तुम्ही करा नक्कीच आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. पण चॅलेंजेस येतील. येस. चॅलेंजेस काय आहेत? इम्पल्सिव्ह बनू नका. जे दिसेल ते घ्यायचंय का, राईट. जी संधी दिसली का घेतली असं नाहीये. चूजी. चूज करा त्याच्यातून Right, की right. तुम्हाला काय वाटतंय. तुम्हाला आतून एक आवाज येईल की हा ठीक आहे, हे मला वाटतंय का मी करू शकते, बरोबर. किंवा मला ऍटलिस्ट एक अट्रॅक्ट तर करते ही गोष्ट, करून बघूया. बरोबर. त्या गोष्टी तुम्ही चूज करा. चूज करण्याचा हक्क तुमच्याकडे नक्कीच आहे. इमोशनली डिसिजन्स घेऊ नका. ओके, रेस्टलेस बनू नका.
नाहीतर आपली कंटिन्यू अरे हा अचानक एवढं सगळं मी करते, असं सगळं होतंय, तर भारावून जाऊन आपण काहीतरी ना रेस्टलेस होऊन जातो आणि मग त्याच्यातून डिसिजन्स घेणं ते करायचं नाहीये. डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाहीये. ओके. फोकस राहिला पाहिजे. डिस्ट्रॅक्शन आलं नाही पाहिजे. जे आधी आहे ते करायचंच आहे. त्याच्यातून आपण अजून चेंजेस आणायचे आहेत, एडिशन्स करायचे आहेत, चांगल्या गोष्टीला ॲड करायचं आहे करायचं. आपल्या लाईफमध्ये. ओके. हिलिंग फोकस कुठे असला पाहिजे? तुमची जी क्युरिओसिटी, आता नंबर पाच. 5चं कसं हां. आहे, मुलांक 5चं क्युरियस आहे. ओके. खूप क्युरियस असतात का मला हे पण करायचं आहे, हे जाणून घ्यायचं आहे, हे समजायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी क्युरिओसिटीला थोडं कन्स्ट्रक्टिव्हली चॅनलाइज करायचं आहे. क्युरियस आहे म्हणून आपण सगळ्याच गोष्टी करू का? नाही. क्युरिओसिटी आहे म्हणून तुम्ही निगेटिव्ह गोष्टी करायला जाल किंवा ज्या नाही चांगल्या गोष्टी करायला जाल ते करायला जाऊ नका. क्युरियस असल्याचा अर्थ की जे आपल्याला वाटतं की हे माझ्यासाठी चांगलं आहे, त्या गोष्टीला मी शिकण्याचा प्रयत्न करेन. बरोबर. तर शिका, नवीन गोष्टी जाणून घ्या. आपलं डोकं पण वापरायचं आहे तिथे. इमोशनली फक्त विचार नाही हां, हां, करायचा हां. आहे. तसं नाही करायचंय. बॅलन्स करायचंय फ्रीडम आणि फोकस. फ्रीडम पण तुमचं तुम्हाला असलं पाहिजे. तुम्ही स्वतंत्रही विचार करा. त्याच्याबरोबर तुमचा फोकसही ढळला नाही पाहिजे. ते दोघांना परत बॅलन्स करायचं आहे ओके. त्यांनी. आणि तुमच्या सेक्रल चक्र म्हणजे नाभीच्या खाली, ओके. बेबीच्या खाली 2-3 बोटं हां. खाली तुम्हाला सेक्रल स्वाधिष्ठान चक्र म्हटलं जातं. त्याचा बीज मंत्र आहे वम. ओके. व वरती टिंब. व वरती टिंब. ओके. ओके. वम. ह्याच्याने तुम्ही तुमचं स्वाधिष्ठान चक्राला ॲक्टिव्हेट करता. तर त्याच्याने काय होईल, तुम्हाला एक इमोशनल बॅलन्स पण येईल. तुम्ही इमोशन आणि फोकस आणि तुम्हाला जे नवीन शिकायची क्युरिओसिटी आहे, ती चांगल्या गोष्टी शिकणं, हे सगळं तुम्हाला हे चॅनल करेल ही गोष्ट. ओके. तर तेही तुम्हाला हेल्प करेल. दुसरी गोष्ट आहे आपले रेमेडीज, क्रिस्टल्स, ॲक्वामरीन, सेलेनाइट आणि हाऊलाइट. हे 3 क्रिस्टल्स. हे तिन्ही क्रिस्टल्स हेच जे आपण बोललो की तुम्हाला काय गरज आहे, की तुम्हाला बॅलन्स आणायचं आहे, तुम्हाला अगदी रेस्टलेस नाही व्हायचं आहे, क्युरियस असलं पाहिजे, पण चांगल्या गोष्टी क्युरियसली शिकलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला ग्रो करायचं आहे आणि नवीन गोष्टी लाईफमध्ये जोडायच्या आहेत. या सगळ्यासाठी हा तिन्हीचं कॉम्बिनेशन ॲक्वामरीन, सेलेनाइट आणि हाऊलाइट तुम्हाला नक्कीच बेनिफिट करेल आणि सपोर्ट करेल ह्या कामासाठी. म्हणजे खरं तर ट्रॅव्हल सारखं हे वर्ष त्यांच्यासाठी खूप छान. फक्त त्यांना इमोशनली डिसिजन नाही घ्यायचे, डोक्याने वापर करून, म्हणजे आपण बोलतो ना बुद्धीचा वापर करून करायचं सगळे डिसिजन त्यांना घ्यायचे. अगदी. आणि क्रिस्टल सुद्धा तुम्ही सांगितलं. क्रिस्टल्स. आपण आता बोलूया रिच्युअल्स, अफर्मेशन. ओके. तर अफर्मेशन्स असेल, वाय डू आय एनहॅन्स और वाय डू आय एम्ब्रेस चेंज विथ विजडम अँड ग्रेस. वाय डू आय एम्ब्रेस चेंज विथ विजडम अँड ग्रेस. हा पहिला स्टेटमेंट झाला. दुसरा स्टेटमेंट आहे, वाय डू आय अलाव पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन इन माय लाईफ. वाय डू आय अलाव पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन इन माय लाईफ. कारण हे वर्षच ट्रान्सफॉर्मेशनचं आहे. त्यांच्यासाठी पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन, ब्युटिफुल ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे. खूप छान पॉझिटिव्ह होणार. एक्झॅक्टली. म्हणजे आपण म्हणतो ना एक बटरफ्लाय बनण्याचा टाइम. येस. ओके. तसं ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे चेंजेस येणारे पण घाबरायचं नाही, कारण हे सगळे नाहीये. चेंजेस त्यांच्यासाठी खूप छान असणार आहे. एक्झॅक्टली. फक्त त्यांना बिनधास जस्ट accept गिव्ह इट अवे. करायचं. हां, आपण म्हणतो ना स्वतःला आपण तिथे बरोबर. ओपन राहायचंय Open की जे राहायचं. होतंय, पण आपलं बुद्धी वापरून. Yes. ओके. रिच्युअल त्यांच्यासाठी काय असणार आहे, 3-6-9 ब्रेथ वर्क. ओके. 3 काउंट, हां. 1, 2, 3 ह्याच्यामध्ये ब्रीद Breathe इन. ओके. 6 मध्ये होल्ड करायचंय. Okay. 6 काउंट करेपर्यंत होल्ड Hold करायचंय आणि 9 काउंट्स मध्ये ब्रीद आउट करायचंय. ओके. 3-6-9. 3-6-9 ब्रेथ वर्क. म्हणजे Work. तुमचा श्वास असा घ्यायचा आहे, 3 काउंटमध्ये श्वास आत, 6 काउंटमध्ये होल्ड करायचंय करायचंय. ब्रेथला आणि 9 काउंटमध्ये ब्रेथ बाहेर सोडायचंय. ह्याने त्यांना काय इफेक्ट? ह्यांना काय होईल, त्यांना एक बॅलन्स क्रिएट होईल, बॉडीमध्येच बॅलन्स क्रिएट होईल, बरोबर. ऑरामध्येच बॅलन्स क्रिएट होईल, बरोबर. चक्रांमध्येच बॅलन्स क्रिएट होईल. आणि जेव्हा तुमचा ऑरा, चक्रा, मेंटल स्टेट, Yes. बॉडीज तुमची बॅलन्स स्टेटमध्ये असेल, मला नाही वाटत तुम्ही कुठलेही रॉंग डिसिजन्स घेणार Right. किंवा रेस्टलेस व्हाल. तुम्ही रेडी असाल की हां, हे वर्ष जी मला पॉझिटिव्हली देणार आहे, पॉझिटिव्हली मला ट्रान्सफॉर्म करणार आहे, त्याच्यासाठी मी रेडी आहे. खूप छान. म्हणजे खरं तर ह्या फक्त त्यांच्या ब्रीदिंगच्या एक्सरसाइजने ते त्यांच्या चक्रासवरती, ऑरावरती काम Yes, करतील आणि yes. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ते पॉझिटिव्हिटीने छान छान करतील. करणार आहे. मॅम, आता बघूया आपला नेक्स्ट मुलांक 6. 6. तर आता 6 सुंदर, हा सगळ्यांना आवडतो Oh. नंबर. तर ह्यांचा फोकस असला पाहिजे घरावर.
ओके. कुठेतरी आता त्यांचा घरामध्ये किंवा कुठेतरी त्यांचं दुर्लक्ष झालं असेल. ओके. फॅमिलीकडे आपण म्हणतो, फॅमिलीकडे झालं असेल, घरामध्ये झालं असेल, ओके. रिलेशनशिपमध्ये झालं असेल, इमोशनल हार्मनीमध्ये डिस्टर्बन्सेस आले असतील आतापर्यंत. तर बरोबर. आता ही वेळ आहे की त्यांनी हील करावं या गोष्टीला. ओके. ओके, ह्याच्यावरती वर्क करायचं आहे. राईट. ओके, जर तुम्ही ऑलरेडी हीलर आहात तर तुम्हाला माहिती आहे कशा वेगवेगळ्या पद्धतीतून तुम्ही हे पॅटर्न्स हील करू शकता. पण आता तुम्हाला लक्ष घालून त्या गोष्टीकडे त्याची कुठेतरी एक सोल्युशन काढावं लागेल. ओके. ओके. की आतापर्यंत झालं ते झालं. बरोबर. मग ते प्रेमात असेल, घराकडे असेल, रिलेशनशिपमध्ये असेल, इमोशनल हार्मनीमध्ये असेल, स्वतःशी इमोशनल स्टेटमध्ये असेल, नातेसंबंधांमध्ये असेल, बरोबर. भरपूर घालमेल झाली आहे आतापर्यंत. बरोबर. आत्ता ह्याला कसं हील करायचं, ह्याच्यातून कशी चांगले काहीतरी सोल्युशन काढायचं, तोड काढायचा, याचा तोडगा काढायचा ह्याच्यातून. बरोबर. ओके, सोल्युशन ते तुम्हाला आता ह्या वर्षात काढता आलंच पाहिजे, नाहीतर ते अजून मेसी होईल. ओके. सो इट्स टाइम टू गिव्ह टू युअर रिलेशनशिप अँड Yes. युअर फॅमिली. एक्झॅक्टली. का? हम्म. कारण का हेच तुमचा इम्पॅक्ट देणार आहे तुमच्या कामावर, राईट. ह्याचाच इम्पॅक्ट येणार आहे तुमच्या पैशावर. बरोबर. ओके, तर बरोबर. हे जर हा फ्रंट जर Balance. तुम्ही बॅलन्स केला, हील केला, ह्याला व्यवस्थित केलं, तर तुमच्याच बिझनेसवर, तुमच्याच करिअरवर, तुमच्याच प्रोफेशनवर आणि तुमच्या फायनान्सवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येईल. राईट. तर ह्या दोन गोष्टी निगडीत आहेत, कनेक्टेड आहेत. तर तुम्हाला काम ह्याच्यावरती करायला लागेल, जेणेकरून तिकडे तुमची आपोआपच कामं सॉल्व्ह होत जातील. बरोबर. वर्क फ्रंट. ओके, फॅमिली पॅटर्न्स असतील आतापर्यंत, जे काही पॅटर्न्स तुम्ही आतापर्यंत क्रिएट केले आहेत, मिस्टेक्सच्या मिस्टेक्सनी चुकीचे पॅटर्न्स क्रिएट केले आहेत ओके. तुम्ही, झालेत म्हणा, तुम्ही बरोबर. केलेत किंवा नाही केलेत, पण झालेत, आणि त्याला तुम्हाला एक कुठेतरी पुढाकार घेऊन सॉल्व्ह करायला लागेल. ओके. ओके. जर फॅमिलीमध्ये काय इश्यूज झालेत, हम्म. काय प्रॉब्लेम झालेत, तर ते तुम्हाला कुठेतरी पुढे येऊन ते सॉल्व्ह करायला लागेल. त्याने काय होईल, तुम्हाला मनशांती, तुम्हालाच लाईफमध्ये ग्रोथ बरोबर. हे मिळेल. हम्म. नाहीतर तुम्ही कुठेतरी अडकाल इथे. ऍक्च्युली कारण इमोशनली तुम्ही जेव्हा बॅलन्स Yes. नसाल तो इफेक्ट ऑटोमॅटिक तुमच्या करिअरवर आणि मग तो स्ट्रेस परत कंटिन्यू राहील. कंटिन्यू होतो. 2026 तर तो पॅटर्न मला नाही वाटत की तुम्हाला अजूनही आवड आहे की त्या पॅटर्नमध्ये तुम्ही अडकून राहावं आणि तोच पॅटर्न पुढे चालावा. तर त्याच्यातून बाहेर येण्यासाठी नंबर 6 तुम्हाला हे काम करावंच लागेल. ओके, चॅलेंजेस काय, तुम्ही ओव्हर गिव्हिंग आहात, तुम्हाला आवडतं, म्हणजे तुम्ही कधी कधी डॉमिनेटिंग होऊन जाता. हो. म्हणजे त्यांना एवढंच नाही का ही माझी व्यक्ती आहे, तर एवढं तुम्ही डॉमिनेटिंग होऊन जाता ते देण्यामध्ये किंवा त्यांना पॅम्परिंग करण्यामध्ये बरोबर. किंवा त्यांच्यासाठी काही करण्यासाठी. ती स्पेस समोरच्याची निघून जाते. हा, तर ती स्पेस पण तुम्हाला कळली पाहिजे की काय बॅलन्सच आला परत, आलं पाहिजे. की किती बॅलन्स, रिसिव्हिंग आणि गिव्हिंगचा एक बॅलन्स आलं आणणं पाहिजे. खूप जरूरत आहे. बरोबर. गिल्टमध्ये तुम्ही जास्त जाऊ शकता, त्याच्यापासून जरा थोडंसं Strong तुम्हाला थोडं सांभाळायचं काळजी घ्यायची. स्वतःला. बरोबर. दुसरी गोष्ट, गिल्टमध्ये जाण्यापेक्षा त्याचं सोल्युशन काढा, सॉल्व्ह करा तो इश्यू. बरोबर. ओके, रिलेशनशिपचे स्ट्रेस येतील, बरोबर. हे चॅलेंजेस येणार आहेत त्यांना. राईट. परफेक्ट राहण्याचं, कुठली गोष्ट परफेक्ट असली पाहिजे असं काहीच नसतं, परफेक्ट ही गोष्टच नसते. राईट. राईट. तर तुम्ही कसं एक्सपेक्ट करता की प्रत्येक व्यक्ती परफेक्ट असेल आणि मी परफेक्ट आहे ही धारणा कुठेतरी चुकीची आहे ना. चुकीची आहे. मी परफेक्ट आहे हे चुकीचं आहे, दुसऱ्यांनी परफेक्ट व्हावं ही एक्सपेक्टेशन पण चुकीची आहे. ह्याच्याने दुःख तुम्हालाच होणार आहे. हिलिंग फोकस कुठे ह्यांचा असला पाहिजे, हेल्दी बाउंड्रीज ठेवा, स्वतःवर लक्ष, स्वतःच्या आत जा, स्वतःला तुम्ही अजून कसं बेटर करू शकता, स्वतःवरती काय काम करू शकता, कारण की तुमची जर्नी आहे. बरोबर. तुम्ही तुमच्या जर्नीमध्ये पुढे जाणार आहात आणि एकटे जाणार आहात. राईट. तर दुसऱ्यांना चुका शोधून त्यांना करेक्ट करण्यापेक्षा स्वतः तुम्ही स्वतःला कसं अजून बेटर करू शकता आणि पुढे जाऊ शकता ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि सेल्फ केअर रिच्युअल्स काहीतरी सुरू करा की स्वतःसाठी काय मी करू शकते, फक्त स्वतःसाठी. आणि तुमच्या हार्ट चक्रावरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, येस. अनाहतवरती. अनाहत चक्राचा यम बीज मंत्र आहे. हा बीज मंत्र आहे. येस. रेमेडीज क्रिस्टल्स काय आहेत, ग्रीन एव्हेंच्युरिन, रोडोनाइट आणि रुबी झॉइसाइड ओके. आणि ओपल. ओके, ग्रीन एव्हेंच्युरिन, रुबी झॉइसाइड, ओपल आणि रोडोनाइट, ह्यांना 4 आपण क्रिस्टल 4 देतोय. ओके. कारण का ह्याच्याने काय होईल, ह्यांना जेणेकरून लक्झरीची अपेक्षा असते Yes. ह्यांना लाईफमध्ये, तेव्हाच बरं वाटतं की लक्झरियस काहीतरी आहे. ओके, तर लक्झरी पाहिजे, पैसा हा अबंडन्स, प्रॉस्पेरिटी हेही पाहिजे. त्यांना थोडं बहुत स्पिरिच्युअलिटी पण एक जोड असते. बरोबर. ओके,
रिलेशनशिप्स पण त्यांना त्यांच्याप्रमाणे पाहिजे त्यांच्याप्रमाणे त्यांना असतात. सगळं बॅलन्स छान एक्झॅक्टली. पाहिजे तर रिलेशनशिप हा त्यांचा कोर टॉपिक आहे ना हा ओके नेक्स्ट ओके 2026चा. येस येस तर त्याच्यामध्येही त्यांना हेल्प करेल हे राईट चारही, आणि लक्झरी पण देईल, ग्रोथ पण देईल आणि प्रॉस्पेरिटी पण सो देईल. आय थिंक ट्रान्सफॉर्मेशन्स असं हे त्यांच्यासाठी हो वर्ष हो असेल हो, जर त्यांनी totally. केलं तर. केलं तर की पॉझिटिव्ह वेने ट्रान्सफॉर्मेशन होईल. फक्त त्यांना तेच आहे की त्यांना लक्ष द्यायचं आहे की काही मिस्टेक्स काय होत आहेत आणि पुढे येऊन त्या मिस्टेकसाठी एक स्टेप त्यांना पुढे हो. यायचंय तर असं स्वतःला स्वतः ग्रो ग्रो करायचं, करायचंय. मी असं म्हणेन. येस तर जर त्यांना चेंजेस पाहिजेत पुढल्या वर्षी, तर त्यांनी स्वतःवर वर्क आणि करणं कुठेतरी आता फॅमिली आणि रिलेशनशिप इथे एक्झॅक्टली थोडासा फोकस त्यांना द्यायचा. हाय टाइम. हाय टाइम हाय टाइम. येस. ह्यांच्यासाठी रिच्युअल काय असेल? आपण अफर्मेशन पहिला घेऊया. वाय डू आय गिव्ह अँड रिसीव्ह लव्ह इन इक्वल हार्मनी? वाय डू आय गिव्ह अँड रिसीव्ह लव्ह इन इक्वल हार्मनी? ओके. आणि वाय इज माय हार्ट फिल्ड विथ लव्ह अँड पीस? वाय इज माय हार्ट फिल्ड विथ लव्ह अँड पीस? ओके. रिच्युअल ह्यांच्यासाठी आहे आपली रोज म्हणजे अगरबत्ती. गुलाबाची अगरबत्ती दर हम्म. शुक्रवारी त्यांनी लावायची आहे, जेणेकरून पीस, लव्ह, हार्मनी, रिलेशनशिप Right. आणि स्वतःबद्दल प्रेम, स्वतःला चेंज बरोबर बेटर वे मध्ये रोज बरोबर. कसं चेंज करायचं करता आहे, येईल. स्वतः बेटर कसं रोज व्हायचं आहे, याच्यामध्ये त्यांना हेल्प होईल. ओके. तर हा म्हणजे खरं तर त्यांच्यासाठी सुंदर आहे हे मुलांचा सुद्धा. फक्त त्यांना रोज अगरबत्ती लावायची कुठल्या वाराला आणि शुक्रवार. शुक्रवारी. आणि त्याने सुद्धा त्यांना स्वतःबद्दलचं पहिले प्रेम जाणवेल आणि मग सगळ्या जगांना देऊ शकतील ते. एक्झॅक्टली. आणि फक्त बॅलन्स साधायचा आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. Yes. खूप छान आहे माझ्या मते हे वर्ष यांच्यासाठी हो, सुद्धा. शिकण्याचं वर्ष ही शिकण्याचं खूप वर्ष. सुंदरच वर्ष असतं, वर्ष. मला तरी तेच वाटतं. येस. मुलांक 7. 7. आता मुलांक 7 साठी हा एक आध्यात्मिक टर्निंग पॉइंट असेल. ओके. ओके. तर तसं बघायला गेलं तर परत चांगलंच वर्ष आहे हो असं मी हो. म्हणेन. स्पिरिच्युअली ते कनेक्ट. स्पिरिच्युअली कारण का त्यांना ती आवड असतेच. बरोबर नंबर बरोबर. 7 ला काहीतरी नवीन, काहीतरी रिसोर्सफुल, Okay. रिसर्च वालं गोष्ट. तर हे वर्ष त्यांना खूप शिकून जाईल. हो. फॉर गुड. फॉर गुड. फॉर गुड. ओके. टर्निंग पॉइंट म्हणजे काहीतरी इनर, मी म्हणेन ना, आतून काहीतरी त्यांना एक आवाज, ज्ञान, हा. आपण म्हणतो ना की कुठून तरी ज्ञान मला आलं, असं बसल्या बसल्या त्यांना काहीतरी एक देवानी बुद्धी दिली, देवानी काहीतरी ज्ञान दिलं, एका सिच्युएशन मधून ज्ञान घेणं. पण स्पिरिच्युअली त्यांना ज्ञान मिळेल हे की कनेक्ट? स्पिरिच्युअली पण ज्ञान मिळेल. आणि स्पिरिच्युअली जसे हे ज्ञान मिळत जाईल, हा. त्याचाच उपयोग ते स्वतःला ग्रो करण्यामध्ये वापरणार. त्याचाच उपयोग त्यांच्या फायनान्सेस, त्यांचं वर्क, त्यांचं करिअर फ्रंट, प्रोफेशनल फ्रंट, काही जे काही बिझनेस असेल, येस. जे ते करत असतील ना, बरोबर. ते त्याचा उपयोग तर तिथे करायला लागतो. ओके. म्हणजे कुठेतरी हे अध्यात्माशी कनेक्टेड होतील ऑटोमॅटिकली आणि त्यांनी ते कनेक्ट व्हावं, ते जाणून घ्यावं आणि त्याचा फायदा त्यांना सगळ्या क्षेत्रात होईल. क्षेत्र, प्रत्येक खूप सुंदर. क्षेत्रात होईल. म्हणजे तुमची फॅमिली असो, लव्ह लाईफ असो, कुठेही. तुमचं करिअर असो, एनिथिंग, प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि त्यांना काय करेल, अजून प्रवृत्त करेल, अजून तुम्ही अभ्यास करा. हो. जर ते बिझनेस करत असेल, त्या बिझनेस रिलेटेड अभ्यास करा. हम्म. चला ठीक आहे. Right. तुम्ही जॉब मध्ये असाल कुठल्या, तर त्या जॉब रिलेटेड स्वतःला एनहान्स करा, अपग्रेड करा, म्हणजे शिका. Right. ओके. हे इथेच थांबू नका की एवढं मला येतं आणि मला बेस्ट येतं, पण त्या बेस्ट पेक्षा पण अजून काहीतरी चांगलं असू शकेल, ते मला शिकू दे. तर हे शिकण्याचं पण वर्ष आहे. मुलांक 7, तुम्ही शिका. जेवढं तुम्ही शिकाल, तुमचं विजडम वाढवाल, ज्ञान वाढवाल, तुम्हाला तेवढीच ग्रोथ मिळत जाईल. Right. आणि हे वर्ष तुमच्यासाठी शिकण्यासाठी आहे. Okay. तुमचा ग्रोथ करा. तुम्ही जसं ग्रो व्हाल, तुमच्या निगडीत ज्या काही गोष्टी आहेत, बरोबर. पैसा, काम, रिलेशनशिप, हम्म. जे आहे, नेम, बरोबर. फेम, हे सगळं ग्रो होईल. काय का Okay. तुम्ही ग्रो होताय, बरोबर. तुम्ही अजून भर आणताय. आणि अध्यात्माची जोड लागणारच. नंबर 7 ला ऑलरेडी असालच तुम्ही, अध्यात्माशी त्यांचं Okay. काहीतरी जोड असेलच ऑलरेडी, पण नसेल तर ही सुरुवात आहे. ओके. पण म्हणजे मुलांक 7 हे अध्यात्माशी जास्ती जोडलेले असतात. डेफिनेटली. ओके. मुलांक 7 अजून तुम्हाला जर PhD करायचं आहे, हम्म. रिसर्च वर्क करायचं आहे, प्लीज स्टार्ट करा आता. ओके. म्हणजे एनी स्टडी ऑफ ग्रो तुम्हाला कुठल्याही Yes, गोष्टीमध्ये yes, करायचं आहे, yes, तर तुम्ही हे वर्ष त्यासाठी नक्कीच आहे की Yes. तुम्ही स्टडी करू शकता. येस. आणि ट्रान्सफॉर्म. ट्रान्सफॉर्म. तर ह्यांनाही काय होईल, यांचं ज्ञान वाढेल, बरोबर. विजडम वाढेल, आणि मग त्याच्यातून एक्सपिरियन्स थ्रू त्यांना अजून ज्ञान वाढेल. म्हणजे त्या गोष्टी, शिकलेल्या गोष्टी त्या वापर करतील कामामध्ये, बरोबर. रिलेशन्समध्ये, ग्रोथमध्ये, आणि त्याच्यातून परत त्यांना ज्ञान मिळेल. सो इट विल गिव्ह अँड टेक. राईट. शिकलं, वापरलं, त्याच्यातून परत ज्ञान मिळालं, त्या बरोबर. ज्ञानाने परत माझी ग्रोथ झाली, माझं ट्रान्सफॉर्मेशन झालं, त्याच्यातून अजून मला काहीतरी घडलं. बरोबर.
आणि नक्कीच रिसर्च ओरिएंटेड होतील ही लोक. सेल्फ अनालिसिस करतील, स्वतःमध्ये लक्ष केंद्रित करतील की हां, बहुतेक मी ना स्वतःला असं असं चेंज केलं ना तर असं असं होईल. आतापर्यंत मी हेजिटेंट होते की नाही नाही, मला नाही हे जमणार, मला नाही बरोबर. करायचंय, मला अनकम्फर्टेबल वाटतंय. आता हे करतील, ते कम्फर्ट झोनच्या बाहेर येतील. आणि यावंच मुलांक साधने. कम्फर्ट झोनमधून जेव्हा तुम्ही बाहेर याल तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्यामध्ये काय काय आहे. राईट. तुम्हाला तुमची पॉवर आणि तुम्ही पॉवर रिअल कळेल, हा स्ट्रेंथ कळेल, कॉन्फिडन्स कळेल, तो एक वेगळंच काहीतरी एनर्जी तुम्हाला कळेल की हे काय, हे सुद्धा आपल्यामध्ये आहे हे आणि आहे we असं don't त्यांना know. कळायला लागेल. Right. आणि त्या खूप सुंदर इवन इमोशनली हम्म. त्यांना ग्रो करेल. ओके. पण एवढं पण डिटॅच होऊ नका. इमोशनली ग्रो कराल म्हणजे स्ट्रॉंग व्हाल. ओके. हा. तर तिथे थोडंसं डिटॅच होण्याची पण शक्ती हा, यांच्यामध्ये म्हणजे आहे. कोणी नसलं तरी चालेल, मी माझं ठीक आहे, एकांत हां, ठीक आहे, करायचं ओके. असं. हा, तेवढं ना. मला तेही चालेल. पण असं नाही वाटता कामा. बरोबर. काय का तुम्ही एकटे काय कराल? राईट. राईट. तुम्हाला लोकांची तर साथ लागणारच ना. तर Right. थोडंसं एकदम डिटॅच होण्याच्या मार्गावर पण जाण्याची शक्यता आहे. तिथे त्यांनी फक्त स्वतःला थांबवायचं. ओके. चॅलेंजेस तेच हम्म. लोनलीनेस कडे Yes. जाल तुम्ही, ते करायचं नाही जे ऑलरेडी मी बोलली. इमोशनली डिटॅच, अगदीच इमोशनली डिटॅच होणं मला फरकच नाही पडत. बरोबर. तेही नाही झालं बरोबर. पाहिजे. इमोशनली पण तुम्ही थोडंसं हेल्दी. हो. हाही एक हेल्दी व्हर्जनच आहे. बरोबर. इमोशन्स आपल्याला फील झाले पाहिजेत. सुख, दुःख, राग, द्वेष Right. सगळंच. त्याचा एक बॅलन्स असला पाहिजे की त्यात किती वेळ मी त्या गोष्टी घेऊन Right. बसते. कारण जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअली कनेक्ट होता तर तुम्ही Yes. कुठेतरी स्वतःलाच एक कम्फर्ट झोन मध्ये सुद्धा Exactly. जाता. आणि मग एक्झॅक्टली कोणी काही बोललं किंवा सगळे दिवस समान समान असं तसं होतं. नाही. हा, तसं. इमोशन्स फील पण झाले Feel पाहिजे. पण म्हणजे होतं. आपण माणसात आहोत. येस. ओके. आणि त्याच्यानंतर ओव्हर अनालिसिसच्या बाहेर या. खूप जास्त ओव्हर अनालिसिस कराल तुम्ही या वर्षात, तेवढं करायची गरज नाही. ठीक आहे, ओके ओके. ओके. तुमच्या ज्ञानाचा वापर करा, आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्सचा वापर करा. त्याच्यातून जे तुम्ही शिकलात, जे काही शिकलात आत्तापर्यंत, त्या सगळ्याचा वापर करा आणि शिकत राहा. स्वतःला अपग्रेड करा. बरोबर. ओके. हिलिंग फोकस, डीप मेडिटेशन, ओके. जे काही मेडिटेशन्स आजकाल अवेलेबल आहे, बरोबर. तुम्हाला जे येतं, जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं. पण मी म्हणेन की ज्याच्यात ह्युमन व्हॉइस नाहीये, ओके. ज्याच्यात Music. नेचरचा साऊंड ओके. आहे, पाण्याचा साऊंड आहे, रस्लिंग ऑफ विंड, लीव्स बरोबर. आहेत, बरोबर. असा कुठलाही जो साऊंड आहे बरोबर. त्या साऊंडवाले मेडिटेशन्स तुम्ही करा. खूप छान. ज्याच्याने यांना झोपही छान लागेल, मनशांती मिळेल, ते करा. आणि डिवाइन म्हणजे देवावर विश्वास, Right. एक काहीतरी ती शक्ती आहे तिथे आणि ते विश्वास ठेवतात. पण आता ही वेळ आहे की खरोखर आतून पूर्णपणे म्हणजे आता ते जास्ती त्या शक्तीच्या जवळ जातील आणि येस जाणवतील, येस. अनुभव घेतील. तर जे मला देत आहे ना हे एक्सपिरियन्सेस, हम्म. हे एक्सपिरियन्सेस तोच परमपिता परमेश्वर देतोय मला. बरोबर. आणि त्याच्यातून मला काहीतरी शिकवायचा प्रयत्न करतोय आणि मी शिकायला तयार आहे. राईट. हायेस्ट युनिव्हर्सिटी असं मी म्हणू शकेल. त्या युनिव्हर्सिटीवरती विश्वास ठेवा. ते एक विश्वविद्यालय परमपिता परमेश्वर, तर ते जे देणार ते माझ्यासाठी प्रसाद आहे. खूप छान. आणि त्याच्यातून मी नक्कीच काहीतरी शिकून पुढे जाणार, नक्की पुढे जाणार. मुलांक 7 खूप सुंदर वर्ष आहे, ब्युटिफुल ट्रान्सफॉर्मेशन. आणि नक्कीच पुढे तुम्ही जेव्हा आपण पुढला पॉडकास्ट करू त्याच्या पुढल्या वर्षीसाठी Yes. प्रेडिक्शनचा, तर मला वाटतं त्यावेळेला ते आतुर असतील आणि खूप थँकफुल असतील की खरंच हे वर्षाने मला अगदीच बदललंय. बरोबर. आणि ते लुक फॉरवर्ड की त्याच्या पुढचं वर्ष अजून काय त्यांना काय? ट्रान्सफॉर्म करेल, नक्की. म्हणजे त्याच्या पुढचं वर्षही त्यांच्यासाठी बेटर जाईल. आणि हिलिंग फोकस कुठे असला पाहिजे, मी ते सांगितले, डीप मेडिटेशन. आणि त्यांनी त्यांच्या थर्ड आहे आज्ञा Okay. चक्रावरती ओके. मेडिटेट करायचं. औम, ओके. औम, ओम नाही, औम. ओम. म्हणजे उ आणि म. ओके. ओम बनतोच अ उ म नी. ओके. तो उच्चार करत ओम. त्यांनी मेडिटेशन करावं. करायचं. छान. हे त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे. आज्ञाचक्राचा उपयोग करावा. आणि क्रिस्टल्स यांच्यासाठी एमेथिस्ट, लॅब्रोडोराईट, लॅपिस लजुली आणि सोडालाईट. ओके. ओके. एमेथिस्ट, लॅब्रोडोराईट, लॅपिस लजुली, सोडालाईट हे क्रिस्टल्स काय करतील, त्यांना भरपूर निगेटिव्ह थॉट्समधून बाहेर काढतील. त्यांच्यातले छोटे छोटे डाऊट्स असतील, जे काय बरोबर. सेल्फ डाऊट का कुठे कॉन्फिडन्सची हां, अपडाऊन झाली, कुठेही वाटलं ते अडकलेत, तर त्याच्यातून बाहेर काढतील. त्यांचा थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट करेल. थर्ड आय चक्र आज्ञाचक्र. आज्ञाचक्र डिसिजन मेकिंग. तुम्हाला डिसिजन मेकिंग नाही, तुम्हाला वरून जी आपल्याला एनर्जीज ओके. मिळतात, मेसेजेस मिळतात मेसेजेस मिळतात. किंवा ओ. क्लिअर कम्युनिकेशन डिवाइन Divine बरोबर आपण सोबत. जे करू शकतो, तो Yes. ह्या चक्राने आपण करू शकतो. इंट्युशनल पॉवर वाढवतो. ओके. तर आपले कम्युनिकेशन जे आहे
Divine बरोबर. डिवाइन नंबर होऊ शकेल हा नक्कीच. एक्झॅक्टली जर तुम्ही डिवाइनशी कनेक्ट झालात कनेक्ट आणि इझिली व्हाल ह्या वर्षामध्ये. एक्झॅक्टली. तर त्यासाठी हे नक्कीच यांना खूप सुंदर वर्ष आहे हे करेल, त्यांच्यासाठी. निगेटिव्ह थॉट्स पासून लांब ठेवेल यांना. बरोबर. हे सगळे क्रिस्टल्स त्यांना येस, त्यासाठी बिल्डअप करेल की ते जास्ती डेफिनेटली कनेक्ट सपोर्ट, होतील. नक्कीच सपोर्ट सपोर्ट करेल करतील. हा कॉम्बिनेशन त्यांना. अफर्मेशन्स यांच्यासाठी काय असेल, वाय डू आय ट्रस्ट द डिवाइन ऑर्डर, वाय डू आय ट्रस्ट द डिवाइन ऑर्डर. कारण का आपल्याला विश्वास ठेवायचा आहे त्या बरोबर. डिवाइन ऑर्डर. वाय डू आय अलाव डिवाइन विजडम टू गाईड मी, वाय डू आय अलाव डिवाइन विजडम टू गाईड मी. तर मुलांक 7 हे दोन्ही स्टेटमेंट्स तुमच्यासाठी बेस्ट आहेत. कारण का हेच तुम्हाला लागणार आहे ह्या येत्या 2026 मध्ये. आय थिंक डिवाइन नंबर आणि Number. डिवाइन कनेक्शन असं त्यांचे हे Connections. वर्ष असणार आहे. डेफिनेटली रिच्युअल यांच्यासाठी मी सांगेन, ईस्टला फेस करून ह्यांनी Okay. जर मेडिटेशन केलं आणि 2 बोल्स घ्यायचे, 2 पाण्याचे बाउल. पाण्याचे हां. बाउल घ्यायचे, त्याच्यात मीठ टाकायचंय ओके. छोटे छोटे आणि हां. आपल्या हातावर तळ हातावरती हां. ठेवायचे. ते मेडिटेशन पोज मध्ये बसायचंय, हं. ईस्टला फेस करायचंय, पूर्वेकडे. पूर्वेकडे. हां. जाडं मीठ आपल्या घरात हो, हो. असतं ते त्याच्यामध्ये टाकायचंय. आणि जसे ते बसते त्यांनी विचार करायचे की त्यांचे जे काही नेगेटिव्ह ब्लॉकेजेस आहेत, त्यांना जे वाटत असतील की बरोबर. हे माझ्यामध्ये ब्लॉकेज आहे, बरोबर. की मला झोप नाही लागत, राईट, राईट, मला नेगेटिव्ह थॉट्स येतात, राईट. ही गोष्ट माझ्या लाईफमध्ये ऑब्स्टेकल आहे बरोबर. ज्याच्यामुळे मी पुढे नाही जाऊ हं. शकत. तर त्या सगळ्या गोष्टींना आपल्या बॉडीतून एज इफ एक निगेटिव्ह एनर्जी त्या बाउलमध्ये, त्या सॉल्टी वॉटरमध्ये ते जाते. इमॅजिन करायचं ते की जे काही इमॅजिन negative करायचं. हां blockage हां आहे ते ते तुम्ही जातं. एक ब्लॅक कलरमध्ये हां. इमॅजिन करू शकता, ग्रे कलरमध्ये इमॅजिन Anything. करू शकता, एनी डार्क कलर्समधून हां, हां. ती एनर्जी त्या बाउलमध्ये ते जाते, जाते. तुमच्या Right, हातातून त्या right. बाउलच्या आत जाते. हं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला असं तुम्हाला खूप लाईट फील होईल आणि ओके. ते झाल्यानंतर ते बाउल हं. कोणाला तरी सांगायचे आपल्या हातातून काढायला, त्या पाण्याला टच नाही करायचं ओके. आणि ते दोन्ही जे बाउलमधलं पाणी आहे ते डायरेक्ट फ्लश करायचं. ओके. ओके, सुंदर. फ्लश करून फ्लश करून टाकायचं. टाकायचं. ओके, राईट. दॅट्स इट. म्हणजे एकदम नॉर्मल आहे. फक्त बसायचे, पाण्याचे जाडं मीठ आणि येस, इमॅजिन की जे काही निगेटिव्ह आहे ते तिथे जातंय. तुम्ही हात नाही लावायचा आहे. करेक्ट. कोणीतरी ते बाउलचं पाणी फ्लश करून टाकायचे घरामध्ये किंवा मोरीत काहीही चालेल. हो हो हो. आणि हे कोणीही करू शकतं की स्पेशली फॉर आता मी हे सांगेन की जी लोक खूप निगेटिव्ह विचार करतात ना, बरोबर. ज्यांना निगेटिव्ह विचार सुटतच नाही, ओव्हर थिंकिंग आणि त्यांनीही निगेटिव्ह करावं. विचार ते करू शकतात. त्यांनीही करावं. मग मी त्यांना काय सांगेन की समोर एक बाउल ठेवा, त्याच्यात पाणी टाका हां. आणि तुमचे हात बुडवा त्याच्यात ओके. आणि राईट. हे सेम गोष्ट करा. करा की जे facing east. व्हायब्रेशन्स आणि जे सगळं जातं Yes. फक्त ईस्ट फेसिंग ईस्ट फेसिंग सॉल्टी वॉटर. आणि त्या काही पाण्याला परत पौर्णिमा- हात नाही लावायचा. इथे पौर्णिमा वगैरे नाही. अमावस्या हे नाही. तुम्ही स्वतःला एक रिच्युअल ठेवा की बाबा मी आठवड्यातून एकदा करेन. राईट. यू कॅन क्लिअर युअर ऑरा लाईक एक्झॅक्टली. आठवड्यातून एकदा करेन किंवा मी 15 दिवसातून एकदा करेन. ते तुमच्यावर आहे. खूप छान. म्हणजे जर का तुम्हाला निगेटिव्हिटी जाणवते, ओव्हर थिंकिंग जाणवते, तर आपण आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा नक्कीच जरी तुम्ही करावं. केलं आणि तुम्हाला जे काही ब्लॉकेजेस किंवा निगेटिव्ह थिंग्स वाटतात हे तुम्ही क्लिअर करता आणि पुन्हा एक एनर्जेटिक व्हायब्रेशन्स येस घेता. येस खूप येस. सुंदर. आणि करावं. मी तर म्हणते व्ह्युअर्सनी हे करून Yes, बघावं yes. आणि त्यांनी नक्कीच आपल्याला कॉमेंट Comment करावं. करून सांगा. त्याच्यानंतर त्यांना इमिजिएटली ते केल्यानंतर काय काय एक्सपिरियन्स आला. Sure. वळूया पुढचा मुलांक क्रमांक 8. 8 हे परत एक मोठं वर्ष आहे. एक बिग रिलीफ मी म्हणेन 8 साठी Okay. आफ्टर अ लॉंग टाईम. ह्यांच्यासाठी पैशासाठी मी म्हणेन, सक्सेससाठी, ग्रोथसाठी आणि कार्मिक. काय का 8 हा कार्मिक नंबर आहे. कार्मिक नंबर मीन्स कार्मिक म्हणजे तुमच्या कर्मानुसार ह्यांना, ओके. तसं तर सगळ्यांनाच मिळतात कर्मानुसार, पण 8 हा कार्मिक घेऊनच आलेला आहे की ओके. त्यांना जे काही कर्मानुसार फळं मिळायचे ते ऑलरेडी त्यांना इथे मिळणारच आहेत. बरोबर. त्याच्यातून आतापर्यंत तुम्ही काय केलंय त्याचा इफेक्ट त्याचा फळ तुम्हाला आता मिळेल. मिळेल. ओके, Okay. चांगलं वाईट जे काय. राईट. ओके, चांगलं केलंय तर चांगलं, चांगलं. वाईट असेल तर परत तुम्हाला शिकण्यासाठी ते ऑब्स्टिकल्स किंवा ते लेसन्स घेऊन तुम्ही हे वर्ष सुरू कराल. ऑपॉर्च्युनिटीज येतील, संधी चालून येतील तुमच्याकडे. तुम्हाला लीड करायचा चान्स मिळेल जे त्यांना आवडतं. ओके. त्यांना लीड करायला, कारण ते आतापर्यंत विचार करत असतील प्रत्येक मुलांक 8 की कधी आहे तो माझा टाइम, कधी मला हे करायला मिळेल. मेरा नंबर कब आएगा? मेरा नंबर कब आएगा. तर ती आतुरता आलीच असेल प्रत्येक नंबर 8ला. तर ह्या 8ला हे करायला मिळेल, ही संधी मिळेल. पैशाने तुम्ही स्वतःला ग्रो कराल, तर ओके. ही एक्सपॅन्शनची पण तुम्हाला एक संधी मिळेल. बरोबर. पण तुमची मेहनत बघितली जाईल आता परतही. ओके. या वर्षी मेहनत जी तोड करावी लागेल. बरोबर. ओके, तुम्ही हे नाही बोलून चालणार आतापर्यंत मी केली आहे ना, आता मला रिवॉर्ड मिळू दे, बरोबर. त्याचं फळ मिळू दे. बरोबर. नाही, ते फळ मिळणारच आहे,
पण तुमचं तुम्ही जे मेहनत करायचं जे आहे ती स्टॉप दरवेळेचं, नाही करायची. ती स्टॉप नाही करू शकत. जो तुमचा नेचर आहे, तुम्हाला प्रत्येक वेळेला मेहनत ही चालूच ठेवावी लागणार आणि त्याचं फळ नेक्स्ट मिळत जाईल. नेक्स्ट इयर, ते नेक्स्ट इयर. तर हे आत्तापर्यंत तुम्ही जे केले त्याचं फळ मिळेल. ओके. पण तुम्हाला पुढल्या वर्षी पण पाहिजे ना, त्याच्या So पुढल्या वर्षी त्याच्यासाठी पाहिजे. मेहनत करायची. त्याच्यासाठी तुम्हाला तो गॅप नाही आणता येणार. Right. ओके. आणि मी असं म्हणेन की माझा वेळ कधी येणार त्यापेक्षा हाच माझा वेळ, हीच माझी वेळ, हीच संधी माझी वेळ, हीच माझी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. Right. जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने चालाल, प्रत्येक संधीला जेव्हा तुम्ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मानाल, तुम्ही ग्रो कराल. तुम्ही एक एक स्टेप सक्सेसच्या जवळ जात जाल आणि तुम्हालाही आतून एक बरं वाटेल, आनंद होईल. तुम्ही आनंदी राहाल. आनंदी राहायला शिका. कुठेतरी हे थोडे दुःखीच असतात हो. Right. आतमधून. ऑब्व्हियस हे, कारण का त्यांना जास्त मेहनत मेहनत करावी लागते करावी नॉर्मल लागते. व्यक्तीपेक्षा. पण जर आपल्याला माहिती आहे असंच बरोबर. आहे, बरोबर. तर आय थिंक ते एक्सेप्ट करून पुढे कसं मी चांगलं त्याला बेटर करू, त्याच्यामध्ये जास्त हुशारी आहे. Right. ओके. चॅलेंजेस काय ना, पॉवर स्ट्रगल होणार. ओके. कारण का तुम्ही पण असाल लीड करायला, अजूनही एक व्यक्ती तयार असेल तिथे लीड करायला, बरोबर. तर कुठेतरी तुम्हाला वाटेल थोडा इगो टाईप का, अरे हे काय, हो, आणि त्याला लवकर फळ मिळालं, मला नाही मला नाही मिळालं, मी तर Right. एवढे वर्ष वर्ष केलं, करते. तेव्हा मी Yes. इथे आले. तर बरोबर. आत्ताच काल, तर हे डोंट कम्पॅरिझन करू नका. कोण Okay. कुठे काय, तुम्ही कुठे आहात हे इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तर पॉवर स्ट्रगलच्या पाठी पडायचं नाहीये. स्ट्रेस घेऊ नका. वर्क लाईफ बॅलन्स आणा, की स्वतःला कामामध्ये पण गुंतवा आणि प्लस स्वतःसाठी पण वेळ काढा, जेणेकरून तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवू शकाल. राईट. राईट. त्या काय ह्यांच्यासाठी खूप मोठा टास्क आहे पॉझिटिव्ह राहणं. Of हे course. इमिजिएटली डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात, इमिजिएटली डिसअपॉइंट होऊ शकतात, की काय ना, एवढं करून सुद्धा मला हे नाही मिळालं जे मला Right. मिळायचं होतं. Right. तर ह्याच्यापेक्षा जास्त काहीतरी तुमच्यासाठी थांबलेलं आहे, जे नेक्स्ट आहे. हे तुमच्यासाठी नव्हतं. राईट. राईट. हा जेव्हा तुम्ही हाफ ग्लास फुल बघण्याचा दृष्टिकोन ठेवाल, तुम्ही पॉझिटिव्ह राहाल आणि तुम्ही अट्रॅक्ट पण कराल पॉझिटिव्ह गोष्टी लाईफमध्ये. तर तुम्हाला मॅग्नेट बनायला लागेल स्वतः, की मी काय लोचिंबक बनतोय, की ज्याच्याने मी ती गोष्ट अट्रॅक्ट करतोय, मग ती चांगली किंवा वाईट बरोबर. दोन्ही होऊ शकतं त्याच्यामध्ये. हिलिंग फोकस कुठे असला पाहिजे, तुम्हाला ग्राउंडिंगची खूप गरज आहे. ओके. एथिकल राहावंच लागेल. ओके. शॉर्टकट घेईन मी हा, काम हा. मिळण्यासाठी, चुकीचा मार्ग असा घेऊन मी काहीतरी माझं बरोबर, काम करून बरोबर. घेते, फास्ट. हे तुम्हाला फळ देणार नाही. ओके. अनएथिकली तुम्ही कुठलंही काम कराल, तुम्हाला फळ देणार नाही. एथिक्सला धरूनच तुम्हाला चालावं लागेल. राईट रॉंग, जस्टिस इनजस्टिसला बघूनच तुम्हाला काम करावं लागेल. बॅलन्स ठेवावा लागेल, ॲम्बिशन आणि कंपॅशन. ओके. मी ॲम्बिशियस आहे, हम्म. माझ्या कामासाठी मी काही करायला तयार आहे, बरोबर. पण त्याच्यावर दयाभाव, राईट रॉंगचा विचार, या बरोबर. दोघांची सांगड घालून मला पुढे जावं पुढे लागेल. जावं. तरच मी सक्सेसफुल मुलांक 8 बनवू हो. शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला वर्क कुठे करायला लागेल, तुमच्या मणिपूर चक्रावर. ओके. ओके. त्याचा बीज मंत्र आहे रम. म्हणजे मणिपूर चक्र बेंबीच्या वर मणिपूर चक्र आहे आणि त्यांना 2 चक्रांवरती काम करायचं. ओके. आणि मूलाधार. ओके. मूलाधार म्हणजे पाठीचा. हा, आपले जी आपण म्हणतो ना टेल बोन. टेल बोन. येस. ओके. हा. त्याच्यावरती तिथे मूलाधार चक्र आहे. त्याचा आहे बीज मंत्र लम. तर रम आणि लम हे दोन दोन्ही, त्यांना 2 चक्रांवरती काम करायचंय. रेमेडीज यांच्याकडे क्रिस्टल रेमेडीज आपण देऊ शकतो. पायराईट, ओके. एंजल ऑरा, ब्लॅक ओनेक्स, एमेथिस्ट आणि सिट्रीन. ओके. पायराईट, एंजल ऑरा ब्रेसलेट, एमेथिस्ट, सिट्रीन आणि ब्लॅक ओनेक्स. ह्यांना काय निगेटिव्हिटीकडनं प्रोटेक्शन मिळेल, बरोबर. जिद्द येईल त्यांच्यामध्ये, की नाही बरोबर, मी करायचं. दटून राहणार, मी Right, करत right, राहणार, right. मी हार नाही मानणार. राईट. आणि अबंडन्स आणि ग्रोथ आणि ग्राउंडिंग हे त्यांना देईल त्याच्यामुळे. आणि भीतीतून बाहेर काढेल. प्रत्येक वेळानं भीती असते, मी सक्सेसफुल होईन का, डाऊट येतो, बरोबर. मला वाटत नाही होईल का नक्की, मला तर काहीच दिसत नाही. हो, कारण आतापर्यंत नाही मिळालं, आता मी होईल का? जेवढं मिळालं ते बघा. मी बघा. असं म्हणेन Right, की जे right. मिळालं त्याच्याकडे बघा, की मी आतापर्यंत कुठे पोचतो किंवा बरोबर. पोचले, बरोबर. ते बघण्याची क्षमता तुमच्यामध्ये आली पाहिजे आणि ही क्रिस्टल्स तुम्हाला तिथे नेतील. खूप छान. अफर्मेशन. अफर्मेशन्स. Why do I attract abundance aligned with my soul purpose? Why do I attract abundance aligned with my soul purpose? ओके. कारण काय ना, सोल पर्पज दिलेला आहे, की Okay. तुम्हाला लाईफमध्ये नुसतंच काम तुमचं जे आहे, बिझनेस आहे, हा, करिअर, हा, हा. हे नाही करायचं. ह्याच्या पाठीमागे पण तुम्हाला अजून एक सोल पर्पज दिलेला आहे. ओ.
की तुम्ही काय करायचंय. ओके. तुम्हाला लोकांसाठी काहीतरी कार्य करायचं असेल, काही असेल, लाईफचा एक सोल पर्पस आहे. ओके. ओके. म्हणजे एक लेसन आणि एक सोल पर्पज हां, घेऊन हां. आलेले आहेत, घेऊन लोकांना आलेले आहेत. करायचंय. तर तोही तुम्हाला तर ते तुम्हाला बहुतेक नसेल माहिती. बरोबर. पण ह्या स्टेटमेंटनी तुम्हाला तो सोल पर्पज कळेल. सापडेल नेमकं काय आहे. सापडेल तो. तो आता बरोबर. नाही माहिती तुम्हाला. पण बरोबर. जसा तुम्हाला सोल पर्पज समजला, तुम्हाला अबंडन्स मिळालं. राइट, राइट. कारण कळालं काय नेमकं करायचंय ते आणि मग तुम्ही त्या रस्त्यावर आपोआप तो चालला मार्ग की समोर येईल. समोर येतो. म्हणजे बरोबर. सोल पर्पज आणि अबंडन्स Abundance. म्हणजे Right. महालक्ष्मी. राइट. ओके. हेल्थ, वेल्थ, प्रॉस्पेरिटी Prosperity. सगळं झालं Yes, अबंडन्समध्ये. तर वाय डू आय अट्रॅक्ट अबंडन्स अलाइन्ड विथ माय सोल Soul पर्पज हा एक स्टेटमेंट आहे. Yes. दुसरा आहे वाय डू आय इझिली क्रिएट अ ब्युटिफुल वर्क लाईफ बॅलन्स. वाय डू आय इझिली क्रिएट अ ब्युटिफुल वर्क लाईफ बॅलन्स. खूप कारण छान. ते त्यांना जमत जमत नाही नाहीये. कधी. ओके. रिच्युअल काय आहे? ग्रॅटिट्यूड जर्नल. जसं मी आतापर्यंत मी कुठे पोहोचलो पोहोचलो. ह्यांना समजतच नाही. बरोबर. म्हणजे त्यांची ग्रोथ त्यांनी मापलीच नाहीये. काय का त्यांचं लक्ष तिथे नाही पोहोचलो ना. अरे पण तुम्ही अर्धा मध्य तर गाठलाय. कुठे सुरुवात केली? आता कुठे आहात? तर हे कधी येईल? एक बुक घ्या, एक डायरी घ्या, तुमच्या जवळ ठेवा, कॅरी करा ती आणि रोज 5 गोष्टी ज्याच्याबद्दल तुम्ही ग्रेटफुल आहात त्या Grateful. लिहा. ॲट द एंड ऑफ द डे मे बी Right. झोपायच्या आधी. की हा आज पूर्ण दिवसभरात 5 गोष्टी लिहा ज्याच्याबद्दल तुम्ही ग्रेटफुल आहात. ग्रेटफुल आहात. जसं मी लिहिन की हम्म. आज मी या पॉडकास्टमध्ये मला बोलवलं गेलं आणि मला सुंदर पॉडकास्ट करायला मिळाला. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. येस, येस. सो ज्या काही गोष्टींसाठी तुम्ही रोज ग्रेटफुल आहात त्या लिहा. आज काय झालं? येस, येस. सिम्पल. आज Simple. काय झालं? आता ह्याच्यात लोक म्हणजे काहीच नाही, सगळंच खराब झालं आज तर. बरोबर. आजचा दिवसच खराब होता. बरोबर. पण तुम्ही लिहू तर शकता की मी हेल्दी आहे. आज मी हेल्दी Yes. आहे. येस. कारण ते कंपॅरिझन त्यांच्यापेक्षा जे पुढे आहेत त्यांच्याशी त्यांच्याशी करताय. होत आहे. आणि जेव्हा ते ग्रेटफुल थिंग्स करतील तेव्हा त्यांचं कंपॅरिझन तुम्ही ती फ्रिक्वेन्सी तयार करताय. राईट. दुसऱ्या चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करण्यासाठी. करण्यासाठी. असं म्हटलं जातं की एनर्जी फ्लो कुठे होते? तर जिथे तुमचा थॉट फ्लो होतो. बरोबर. तर माझा थॉट सकाळी उठल्याबरोबर कचरा कुठे आहे हम्म. तिथे गेलं तर पूर्ण दिवसात मला सगळीकडे तेच दिसणार आहे. राईट. तशाच Thank you. गोष्टी होत राहतील. तर तुम्हाला काय करायचंय? तुम्ही ग्रॅटिट्यूड काय करताय की तुम्ही हे बघताय की माझ्या लाईफमध्ये चांगलं काय होतंय किंवा आतापर्यंत काय झालंय चांगलं. सो तुम्ही अट्रॅक्ट सुद्धा चांगल्या गोष्टी सो दॅट automatically तीच गोष्ट तुम्ही अट्रॅक्ट करत जा करा. पुढे. तर हे त्यांनी ग्रॅटिट्यूड ॲटलीस्ट मिनिमम 5 गोष्टी रोजच्या रोज. आय थिंक मला ना फार खूप सुंदर आवडलं कारण मुलांका 8 मी सुद्धा काही ऑब्झर्व केलेले आहेत. अच्छा. मोस्टली त्यांच्या बाबतीत असं होतं की कोणी एक टोपली भरलं की त्यांना यश मिळतं. ह्यांना 10 टोपल्या भराव्या लागतात आणि मग त्यांना यश मिळतं. पण Correct. ॲज यू सेड दिस इज अ कार्मिक नंबर. ह्यामुळे सुद्धा असेल आणि आय थिंक आत्तापर्यंत त्यांनी जे काही केलेलं आहे ते त्यांच्या मागच्या कर्माचं फळ असेल. पण आता जे चांगलं करतायत सो त्यांना पुढचं जे येणार आहे भविष्य ते त्यांचं चांगलं असेल. आणि काय आहे ना माधवी केकर 8 नंबरवर शनीचं प्रभुत्व आहे. बरोबर. तर शनैच देईल ते. हळूहळू देईल. पण देईल जे पक्क देईल. पक्क ते. शनी जे तुम्हाला देईल ना ते तुमच्याकडनं असं नाही भरभरून देईल. खूप छान. म्हणजे जेव्हा जे मिळेल ते इतकं असेल की ते पुरून उरेल. असं येस. तर म्हणतात. आतापासून आपण का नाही थँक्यू बोलत Thank you आहोत त्या म्हणतोय. गोष्टीसाठी. Right. ते मिळणारच आहे. मिळणारच आहे. येस. तर काही दुःखी नंबर नाही, अबंडन्सचा नंबर आहे. येस, येस, तर येस. तुम्ही दुःखी होण्याचं काहीच कारण नाही मुलांका 8. सगळं फक्त पेशन्स पाहिजे आणि ग्रॅटिट्यूड. आय थिंक ऑफिसमध्ये जे कोणी असेल आणि ते विचार करत असेल की ह्याला मागून येऊन प्रमोशन मिळालं पण मला का मिळालं नाही. एक्झॅक्टली. सो यू हॅव टू पेशन्स. तुम्हाला तुमचं काम करायचंय. राईट टायमिंग वरती तुम्हाला तुमचं सुद्धा प्रमोशन मिळेल असं मी म्हणेन. नक्कीच मिळेल. नक्कीच आणि मी तर हे सांगू प्रत्येक व्यक्तीसाठी जो बरोबर. व्यक्ती म्हणतो की माझ्या हातून ही संधी गेली गेली. Yes, त्यापेक्षा yes. मी म्हणेन की त्या गोष्टीला पण आम्ही थँक्यू बोलतो कारण ती की काही गेली नाही ती माझ्या चांगल्यासाठी देवानी ती बरोबर. माझ्याकडनं घेतली आणि सांगितलं की ह्याच्यापेक्षा मला तुला काहीतरी चांगलं Yes, द्यायचं. yes, yes. त्याबद्दल यू स्टार्ट थँक्यू. की गेलं त्याच्याबद्दल थँक्यू आणि जे नवीन मिळणार आहे त्याच्याबद्दल आत्तापासून थँक्यू. खूप छान. आता मला ना क्युरिओसिटी आहे. आपण ह्याचे रिच्युअल्स पण घेतले सगळं काही झालेलं आहे. आता मला ना खूप क्युरिओसिटी आहे कारण मला असं वाटतं की मुलांक 1 हा रवी सूर्य असल्यामुळे तो एक पॉवरफुल असतो. 7 नंबर सुद्धा बिकॉज इज डिवाइन नंबर म्हणतात असं म्हणून. आणि मुलांक हा जो 9 आहे सो आपण नवरात्री म्हणतो 9 उपवास म्हणजे सगळे 9 देवी सगळीकडे 9 हा नंबर खूप असतो. So मला न्यूमरोलॉजिकली मुलांक हा 9 कसा आहे आणि त्याच्यासाठी हे वर्ष कसं असणार आहे. ओके ब्युटिफुल. आता 9 का? हा. हा. ओके. 9 हा एक पूर्ण करतो. बघितलं? ओके. परत Yes, मग आपण yes. जातो कुठे परत 1. मानकडे. येस. ओके. पण 1च्या आधी पण 0 आहे. राईट, राईट. 0 इज सीड. एक बरोबर. बीज आहे. बरोबर. तर 0 पण पॉवरफुल आहेच. ऍक्च्युली ओके ना? बिकॉज 1च्या पुढे जेवढे 0 आपण लावू हो हो वाढत जातं बरोबर. बरोबर. तर 0 काय आहे? एक सुप्त अवस्थेत पडलेलं एक बीज आहे. बरोबर. ज्याला जर आपण खत पाणी सगळं केलं तर त्याचं एक झाड रोप बरोबर. तयार होईल. बरोबर.
9 काय करतात, त्या पूर्ण सायकलला 1, 2, 3, 4 करून 9ला आपण कंप्लीशन करतो राईट. आणि परत एक नव्याने सगळी गोष्ट सुरुवात होते. तर 9 म्हणून इम्पॉर्टंट आहे. नवग्रह आपण 9 म्हणतो. ग्रह आहेत. Yes. ओके. एक परिपूर्णता, एक परिपूर्णता. कंप्लीशन बरोबर. तयारी देतो. आता जो मुलांक 9 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष कसं जाणार आहे? तर हे वर्ष 9 वाल्यांसाठी एक पूर्ण सायकल त्यांच्या लाईफमध्ये आता काही कित्येक वर्षापासून एक गोष्ट, एक फेज चालू होता. ओके. तो कंप्लीट झाला. म्हणजे होईल काही त्रास होता म्हणा किंवा काही काही असेल. अनुभव होते, पण तो एक phase एक complete. चॅप्टर म्हणू शकतो आपण ओके. लाईफचा, तो ज्यांचा तो complete पूर्ण आहे, झाला. एक झाला. पूर्णत्वास. ओके. त्यांनी एक प्रोजेक्ट सुरू केलं असेल, ते पूर्णत्वास नेण्याचं एक, आणि नव्याने परत काहीतरी सुरू. मग तो चांगली वाईट कुठलीही गोष्ट असेल 9 वाल्यांसाठी, राईट. चांगली असेल वाईट असेल, त्यांच्या स्वतःतले स्वभाव गुण असतील जे ते कॅरी करत असेल, कुठेतरी त्यांनी त्याच्यासाठी एक सांगता आणली असेल, एंड. चला या गोष्टीला आपण आता पूर्णता, एक डॉट लावूया, राईट. पूर्णविराम देऊया. ओके. तर काय झालं, जेव्हा आपण एक गोष्टीला पूर्णविराम देतो आणि तेव्हाच आपण एक नवीन वाक्य सुरू करतो. ओके. लाईफला एक नवीन कलाटणी देण्याचं काम सुरू करतो. त्यामुळे 9 मुलांकांसाठी हे एक कम्प्लिशन झालंय आणि ट्रान्सफॉर्मेशन. तर जसं कम्प्लीट एक गोष्ट झाली, तर तुम्ही काय झालं एवढ्या वर्षापासून तुमच्यामध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन आपल्या आप स्वतःहून आलाय. बरोबर. म्हणजे तुम्ही कोर्स केलात, तुमच्यावरती संस्कार झाले आणि तुम्ही बदललात. राईट. म्हणजे काही अनुभवातून आता तुम्ही घडलेले आहात आणि आता हा, तुमच्यासाठी दुसरे नवीन अनुभव असणार आहेत. एक्झॅक्टली. जसे 10वी पर्यंत आपल्यावरती बरोबर. संस्कार झाले बरोबर. आणि मग आपण जेव्हा 10वीच्या बाहेर होतो, आपण वेगळी व्यक्तिमत्व, एक बरोबर. वेगळं पर्सनॅलिटी बनवून बाहेर आलो. येस. आता ते तुम्ही बघायचंय, तुम्ही कशी पर्सनॅलिटी बनलायत. त्याच्यातून चांगले धडे त्याच्यातून घेऊन तुम्ही बाहेर आलात आणि तुम्ही स्वतःला घडवलंय, आणि त्या चांगल्या व्यक्तिमत्वातनी तुम्ही आता नवीन एक परत पुस्तक तयार करणार आहात, एक बरोबर. नवीन स्टोरी लिहिणार आहात, एक नवीन कहाणी स्वतःसाठी सुरू बरोबर. करणार आहात. पास्टला पण इथे कुठल्या गोष्टीची गरज आहे 9 मुलांकाला? त्यांनी पाठचं जे आहे, बरोबर. जे त्यांना सल असेल, दुःख असेल, त्रास झाला असेल, त्याला विसरून ओके. पुढे जायचंय. हो. नंतर तो चॅप्टर परत ती स्टोरी तुम्ही तीच लिहिणार continue आहात. नाही करायची. ती राईट. कंटिन्यू नाही करायचंय. आपल्याला नव्याने नवीन स्टोरी लिहायचंय, नवीन सुंदर कहाणी लिहायचंय. तर ती कधी लिहू शकतो? जेव्हा आपण पास्टला विसरतो, पास्टला माफ करतो. त्या पास्टला दिलं तरच, सोडलं, ते काढलं तुमच्या लाईफमधून, तर नवीन तुम्ही काहीतरी आणू शकता. ओके. तर त्यासाठी आणि तुमचे स्पिरिच्युअली आध्यात्मिक दरवाजे उघडायचे, हो. अध्यात्माची साथ घ्यायची, ओके. नंबर 9 ने सुद्धा आता ह्या वर्षामध्ये अध्यात्माची, स्पिरिच्युअल अध्यात्माची येस, connection त्याची जोड वाढवायचं. तुम्हाला घ्यावी लागेल. घ्यावी लागेल. कारण का नाहीतर ह्यांना राग त्रास देत राहील. ओके. जर तोच राग, पास्टचे विषय, पास्टचा त्रास जो त्रास काही घेऊन असेल. तुम्ही जर पुढे आलात, तर अजून राग, अजून चिडचिड ह्यांना होणार. हो. मग ती गोष्ट चांगली नाही. मग ते काय करेल, तुमच्या सक्सेसला रोकेल, बरोबर. सक्सेसमध्ये अडथळे आणेल, तुमच्या कामामध्ये अडथळे आणेल, रिलेशनशिपमध्ये अडथळे आणेल. मग या तर तुम्ही रिलेशनशिप तोडाल कम्प्लिटली. जे चांगले असतील ते पण तुटले जातील, जे तुमच्यासाठी चांगले आहेत. पण जस्ट आपल्या राग ह्याच्यामुळे तुम्ही तोडाल, तर ते करू नका. सो तुम्हाला रागावर कंट्रोल करायचा. रागावर राग येणार, चिडचिड होणार. पण जर आपण पास्टच्या सगळ्या गोष्टीतून धडे घेतले, की त्या धड्यातून मी कशी घडले किंवा मी कसा घडलो, त्याची शिकवण घेऊन ते नवीन घडलेल्या तुम्ही बरोबर. पुढे आणाल, बरोबर. अध्यात्माची साथ घ्याल, जोड घ्याल, जोड. तुम्हाला कोण नाही रोखू शकत. कारण तुम्ही नवीन आहात आता, बरोबर. ऑलरेडी नवीन बनलायत. ओके. तर एक नवीन संस्कार होऊ शकतात परत आता एक आपल्यावर. नवीन चॅप्टर सुरू होईल. चॅप्टर सुरू होईल, बरोबर आहे. तर आता ही नवीन चॅप्टर पुढे परत चालणार कित्येक वर्ष. बरोबर. तर मग ते कित्येक वर्ष म्हणजे ह्या एका वर्षावरनं तुमचे कित्येक वर्ष आता गणित होणार आहे. तर त्याची सुरुवात आपण पण हा सांगणार. चॅप्टर चांगला असेल त्यांच्यासाठी, ते त्यांच्यावर आहे की ते कसे करतात, त्यांनी काय शिकलं पास्ट एवढ्या वर्षांपासून, बरोबर. त्याच्यातून ते काय सोडायला तयार आहेत, फॉरगिव्ह किती करायला तयार आहेत, त्याच्यातून चांगलं स्वतःला किती बनवून तुम्ही घेतलंय, रागावर नियंत्रण ठेवायचे, अध्यात्माची जोड घ्यायचे आणि पुढे चाललात तर तुम्हाला कोणी रोखू नाही शकणार. खूप छान. चॅलेंजेस इमोशनल, बरोबर. इमोशनली खूप थकलेले असणारी लोक, ती चिडचिड, माझ्याबरोबर असं झालं, मला असं केलं, निगेटिव्ह थॉट्स, चुकीच्या तुमच्याकडे पण इन्फॉर्मेशन असतील बहुतेक, कोणी सांगितलेले आहेत, त्यात तुम्ही चावत बसाल ना, बेचव होऊन जाईल ती गोष्ट. रिझेंटमेंट, आधीच्या गोष्टी, त्याच्यावरनं तुम्ही आतच राग घेऊन बसलाय.
अटॅचमेंट सोडू नाही शकत गोष्टीपासनं. बरोबर. तुम्ही काही रिलेशनशिप असेल त्याच्याशी तुम्ही अजूनही रिलेशनशिप attached असेल, असाल. आपल्या सवयी असतील, सवयी असेल. बरोबर. सगळ्यापासून तुम्ही डिटॅच होता आलं पाहिजे. ही सवय माझी नाही चांगली, नाही तर त्या सवयीपासून पण डिटॅच होता आलं पाहिजे. चुकीच्या लोकांपासून डिटॅच होता आलं पाहिजे. रागापासून डिटॅच होता आलं पाहिजे. बरोबर. ओके. तर जेवढ्या गोष्टी तुमच्या चांगल्यासाठी नाही आहेत ते त्यांना ऑलरेडी माहिती असतील, त्याच्यापासून तुम्ही डिटॅच व्हायला शिका. आणि त्याला हेल्प कोण करेल तुम्हाला? अध्यात्म. अध्यात्म. ओके. हिलिंग फोकस तुम्ही कुठे? फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस करा. हम्म. रोज लिहा पाहिजे तर. मी ह्या लोकांना फॉरगिव्ह करते. नावाने लिहा, नावासच. माफ मी करणं. मनाने माफ करते, मी या व्यक्तीला माफ करते. आणि डिटॅचमेंट विथ कंपॅशन. डिटॅच कसं व्हाल? रागाने नाही, मला नाही बोलायचंय असं Okay. नाही. एक अंडरस्टँडिंग प्रेमाने. या प्रेमाने की conversation. हे का झालं, तर काहीतरी मला पण शिकायचं होतं. Right. ऍक्च्युली दोघांना शिकायचं. दोन बरोबर. लोकांमध्ये जेव्हा अंतर निर्माण होतं किंवा वाद, तर दोघांनाही त्याच्यातून शिकायचं असतं बरोबर. आणि दोघांनी एकमेकांना फॉरगिव्ह करायचं असतं. आणि ते दयाभाव आला पाहिजे त्यांच्यामध्ये. आणि त्यांना ह्या चक्रावरती सहस्त्रार चक्र, सहस्र चक्रावर. क्राऊन चक्र म्हणजे सहस्त्रार चक्रावरती त्यांनी मेहनत घ्यावी. म्हणजे त्याला रेक्टिफाय करायला लागेल, ऍक्टिव्हेट करायला लागेल. ते कसं कराल? त्यांनी ओम चॅन्ट करावं आणि परत एक स्पेस देऊन ओम. त्या दोन्ही ओम मध्ये जो सायलेन्स आहे, जी शांतता आहे, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. Okay, म्हणजे ओम म्हणायचंय ओम किंवा पॉज. ओम. त्या दोन ओम मध्ये पण माझं लक्ष असलं पाहिजे. त्या हो. दोन ओमच्या मध्ये जी शांतता आहे शांतता आहे. ते तुम्हाला ऍक्टिव्हेट करेल तुमच्या सहस्त्रारला. आणि बघा किती त्यांना मनशांती मिळेल. एवढा जो खालमेल चाललाय ना, गोंधळ जो डोक्यात जो गोंधळ आहे ना, तो बरोबर. सॉर्ट आउट होईल हळू 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 हळू. आणि प्लस अध्यात्माशी तुम्हाला कनेक्ट आहे, Connect. तर ते खूप सोप्या पद्धतीने होईल. रेमेडीज आपण हा. म्हणूया ह्यांना क्रिस्टल्सची रेमेडी ह्यांच्यासाठी जास्त आहे, तर ह्याच्यातनं हे लोक 3-4 निवडू शकतील. तर ह्यांना आहे स्नोफ्लेक ऑब्सिडियन, रेड जॅस्पर, एंजलाइट क्रिस्टल आहे, गोल्ड ऑरा आहे आणि स्मोकी कॉर्ड्स. ओके. या क्रिस्टलपैकी यांनी 4 तरी निवडावे. सगळे करू शकले तर खूप चांगलं, नाही तर मग ऍटलिस्ट At least 4 चार तरी. तरी ह्याच्यातले यांनी निवडावे आणि त्यांना सपोर्ट मिळेल. या इमोशनल टर्मॉइल मधून बाहेर येण्यासाठी साथ मिळेल. बरोबर. ओके. आणि अफर्मेशन, वाय डू आय रिलीज द पार्ट इन मी दॅट डिस्टर्ब्स मी विथ फॉरगिव्हनेस अँड अनकंडिशनल लव्ह. म्हणजे Okay. त्यांना जे डिस्टर्ब करेल बरोबर. त्याला ते फॉरगिव्ह करू शकतील आणि अनकंडिशनल प्रेम पण देऊ शकतील त्याच्याबरोबर. दोन्ही गोष्टी. बरोबर. आणि दुसरं स्टेटमेंट त्यांच्यासाठी असेल, वाय डू आय वॉक इन टू न्यू बिगनिंग्स इझिली अँड हॅपीली. ओके. वाय डू आय वॉक इन टू न्यू बिगनिंग्स इझिली अँड हॅपीली. कारण हे नवीन बिगनिंग आहे बरोबर. जे त्यांनी परत आनंदाने सुरू केलं सुरू पाहिजे. केलं पाहिजे. ओके. न्यू सुरुवात आहे त्यांच्या. Correct आहे. येस. त्याच्यानंतर आपण घेऊया रिच्युअल्स. रिच्युअल. तर रिच्युअल काय आहे? नवीन म्हणजे न्यू मून आपण त्याला फुल मून जे पौर्णिमा आहे त्या बरोबर. रात्री त्यांनी लिहायचंय ओके. की जे त्यांना प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये, राग आहेत, बरोबर. एक लेटर लिहितो ना आपण, तर दर पौर्णिमेला त्यांनी असं लेटर लिहावं. ओके. जे काही त्या जेवढं पाठी मनात जाऊ आहे. शकतात. बरोबर. तेवढं तेवढं. त्या नावाने जे की काही बाबा, मनात आपण हां, कोरून ठेवलेलं असतं जे ते कोरून सगळं ठेवले काही. तुम्हाला, हां. जो राग द्वेष आहे ते सगळं लिहायचंय. ॲज इफ तुम्ही त्या व्यक्तीला बोलताय. बरोबर. ते सगळं लिहावं आणि ते पूर्ण लिहून झाल्यानंतर त्याला जाळायचंय. सो त्यांना लेटर लिहायचं आहे एव्हरी पौर्णिमेला. हा, तर हा रिच्युअल काय करायचंय, दर पौर्णिमेला ते लेटर लिहायचं. पेन ऑब्व्हियसली काळं पेन घ्यायची गरज नाहीये, ब्लू पेन घ्या. आणि तुम्ही ॲज इफ ते व्यक्तीला लिहिताय, ज्या व्यक्ती, म्हणजे तुमच्याकडे 10 लोकांची लिस्ट असेल, तर प्रत्येकाबद्दल तुम्हाला जे वाटतंय, जे बोलायचंय, बोलू नाही शकत आपण कित्येक वेळेला काही गोष्टी कोणाच्या, इमोशन्सच्या. तर ते जे काही लिहायचंय ते तुम्ही लिहा आणि मग ते लिहून झालं का त्याला बर्न करा. ओके. बर्न करून त्याचे ॲशेस जे आहेत ते तुम्ही बाहेर ब्लो करायचं घराच्या बाहेर. राईट. ओके. तर हे केलं दर पौर्णिमेला जेव्हा तुम्ही हे कराल, हळूहळू तुम्ही बघाल की तुम्हाला इझी होईल फॉरगिव्ह करणं, ती गोष्ट विसरणं, माफ करणं. त्याच्यातून त्यांना प्रेमाने तरी परत आपलं जर करायचं असेल किंवा त्यांच्याबद्दल ॲटलिस्ट द्वेष तरी तुम्हाला वाटणार नाही आणि तुम्ही पुढे जाल. आय थिंक मुलांक 9 साठी प्रत्येक वेळेला वेगवेगळे लेसन्स असतील. एक लेसन कम्प्लीट झालंय, त्या लेसन मधून आपण काय शिकलो आणि आपण काय वेगळे बनलो हे त्यांना बघायचंय. चॅप्टर 2 स्टार्ट होतोय, तो छान आहे वाईट आहे हे तुमच्यावरती, कारण आता तुम्ही त्याला कशा पद्धतीने घेताय ह्यावरती आहे. खरंच मॅम खूप छान वाटलं. खरं तर मुलांक 1 ते 9 आतापर्यंत आपण जितके पण पॉडकास्ट मी ऐकलेले सोशल मीडियावरती, हे वर्ष कसं असेल हे इतकंच होतं. पण आज आपण त्यांना सोल्युशन सुद्धा दिले, रेमेडीज दिले, रिच्युअल्स दिले आणि नेमकी काय त्यांनी चेंजेस करायला हवे हे सुद्धा सांगितलेलं आहे. एक कॉमन असं म्हणून मी विचारेन प्रश्न,
की जर का हे येणारं 2026 वर्ष असेल, तर कंपेअर आपण आता 2025 पाहिलं की खूप कठीण होतं. म्हणजे आजारपण, अनेक अपघात आपण हो, पाहिलेले आहेत. हो, पूर्ण आपल्या देशासाठी, भारतासाठी सुद्धा हा कठीण असा काळ होता. हो. प्रत्येकासाठी वेगवेगळे अनुभव होते. ॲटलीस्ट 2026 जर आपण कंपेअर केलं 2025शी, तर हे कसं असेल? अ, मी असं नाही म्हणणार की 2025 कंपेअर्ड टू 2026 खूपच अगदी ओके. चांगलं. ओके. कारण का 2025च्या मानाने थोडंसं 26. सोयीस्कर असेल मी ओके, म्हणेन, की ओके. सुसेल असं म्हणजे सोसलं जाईल असं. ओके, ओके. ओके. कंपेअर्ड टू हां, 2025. पण 2026 डिमांड काय करते हे खूप इम्पॉर्टंट आहे. राइट. ते डिमांड करते, की आपल्यामध्ये काहीतरी आपण जे आतापर्यंत शिकलोय, समजलोय, त्याच्यातून तुम्ही कसं स्वतःला घडवता, की तुमच्यामध्ये तयारी आहे का चेंज होण्याची, काहीतरी नवीन करण्याची. ती अपेक्षा 2026 तुमच्याकडनं करतं. ओके. आणि जी लोकं तयार आहेत, बरोबर. की ठीक आहे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर मी जाईन. मी नवीन फेस काही गोष्टी करायला तयार आहे. मी स्वतःला नवीन पद्धतीने घ्यायला किंवा चेंज करायला तयार आहे. जर ह्या गोष्टीसाठी तुम्ही तयार आहात, तर 2026 बेटर असणार आहे. ओके. म्हणजे तुम्ही काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम येस, करण्यासाठी तयार असाल, तर येस, 2026 बेस्ट येस. आहे. म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन तुम्हाला पुढे जावं लागेल. तर 2026 नक्कीच तुमच्यासाठी चांगला आहे आणि आणि तरी ह्याच्यापेक्षा मुलांक बेटर आहे. येस. आणि तरी जर मी काही विचारले, की कुठले असे 3 मुलांक असतील किंवा कोणी मुलांक ज्यांच्यासाठी हे बेस्ट इयर असेल करियर वाईज अँड इन ऑल ओव्हर? मी असं म्हणेन मुलांक 1, मुलांक 2, ओके. मुलांक 7, मुलांक 9. ओह! खूप छान. कारण मुलांक 9 हा वेगळा चॅप्टर शिकणार आहे. नवीन येस. सिक्वल त्यांचं सुरू सुरू होणार होणार आहे. आहे. मुलांक तर तो एक 7 नवीन चान्स असतो गिरवायचा. नवीन येस. पाटी पेन्सिल नवीन मिळाली पाटी आहे. पेन्सिल मिळालेली हां, त्यांना. ती फक्त आता त्यांनी छान वापरायची आहे. हां. मुलांक 7 आय थिंक कनेक्ट होईल अध्यात्माशी. कंप्लीट खूप सुंदर ट्रान्सफॉर्मेशन अँड टू ट्रान्सफॉर्मेशन. डू. या. येस. मुलांक 1 करियर वाईज तुम्ही छान सांगितलं होतं. त्यांच्याकडे खूप छान जे काय अपॉर्च्युनिटीज आहेत. करायचं त्यांच्यासाठी एनी आहे. रिस्क द जे स्काय स्वप्न इज द असेल, लिमिट स्काय असं इज द मी लिमिट. म्हणेन. आणि आणि मुलांक नंबर 2 2 काय का त्यांच्या भरपूर गोष्टी हील होतील राइट. सो यावर्षी. हीलिंग त्यांचं खूप छान आहे. हां, हां. आणि त्याच्यातून ते पुढे जाऊ शकतील. संबंध नवीन बनवू शकतील. नवीन नेटवर्क करू शकतील. कनेक्ट्स करू शकतील आणि त्यांचा प्रवास ते चांगल्या पद्धतीने सुरू करू शकतील. खूप खूप धन्यवाद मी म्हणेन नवभारत आणि नवराष्ट्राकडून. आज तुम्ही इथे वेळात थँक वेळ यू. काढून आलात आणि हे येणारं 2026 आम्हा सगळ्यांसाठीच मुलांकासाठी कसं असेल हे तुम्ही सांगितलं. आणि आय थिंक नक्कीच हा पॉडकास्ट मी सगळ्या व्ह्युअर्सला सुद्धा म्हणेन, की तुम्ही सुद्धा कमेंट्स करून सांगा, की जे काही रिच्युअल्स, रेमेडीज किंवा बीज मंत्र दिलेले आहेत 63 डेज तरी ॲटलीस्ट तुम्ही हे करेक्ट. अनुभवातून एक जाणवा आणि ते तुम्हाला कसे वाटतायत हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. थँक मॅम. पुन्हा एकदा नवभारत नवराष्ट्र. थँक यू सो मच. तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, त्यासोबतच डॉक्टर मनीषा केनी यांच्यासोबतचा हे 2026 वर्ष आपल्यासाठी सगळ्यांसाठी कसं असणार आहे हे आपण जे जाणून घेतलं आणि ज्या काही रेमेडीज आणि रिच्युअल्स त्यांनी सांगितले ते तुम्हाला कसे वाटले, ते तुम्ही केले का आणि केले नसेल तर नक्की करा आणि कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा. अशाच नवनवीन मुलाखतींसोबत आणि नवीन भागांसोबत आपण पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत आपल्या नवराष्ट्र ह्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.